ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो हरे भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 11व्या नंबरचा अध्यायाचा अभ्यास करतोय. याचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत 22 श्लोक बघितलेत. तर 22 श्लोकामध्ये बरंच काही झालंय. जसं की 10व्या अध्यायाच्या शेवटी सर्व विभूती सांगून झाल्यावरती कृष्ण म्हणतात की अरे तुला मी अजून किती सांगणार. अथवा बहुने तेन किं ज्ञातेन तव अर्जुना इष्टभ्यहमिदं कृष्णम एका अंशेन सितं जगत. की माझ्या एका अंशाने मी पूर्ण जगत व्यापून टाकले. तर मग हे ऐकून अर्जुनला ते विश्वव्यापी रूप बघण्याची इच्छा होते. तर या 11व्या अध्यायाच्या पहिल्या 4 श्लोकामध्ये अर्जुन मग भगवंतांना विनंती करतो की ते रूप मला तुम्ही दाखवा आणि जर माझी पात्रता नसेल तर ती पात्रता तुम्ही द्या. हे पहिल्या 4 श्लोकात. मग 5 ते 8 मध्ये कृष्ण सांगतात की तू यामध्ये काय काय बघशील. आणि मग 8व्या श्लोकात म्हणतात की तू तुझ्या या दृष्टीने बघू शकणार नाही. त्यामुळे मी तुला दिव्य चक्षु देतो. दिव्यम ददामि ते चक्षु. तर ते दिव्य चक्षु म्हणजे अ, भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक. तर आध्यात्मिकपेक्षा कमी दर्जाचे. मग जे काही अर्जुन बघतो ते सर्व संजयकडे धृतराष्ट्राला सांगत असतो की अर्जुनला जे काही दिसतंय ते. तर त्यामध्ये मग आपण बघितलं की अर्जुन सांगतो की बाबा या विश्वरूपामध्ये अ, असंख्य असे हात, पाय, चेहरे, एकाच वेळेस खूप सारे सूर्य निघाल्यावर जसं तेज निर्माण होईल तसं तेज वाटतंय. आणि या जगामध्ये जे काही आहे ते सर्व एका ठिकाणी त्या रथावरतीच भगवंतांच्या शरीरामध्ये अर्जुन बघत होता. आणि मग हे सर्व बघून अर्जुनवरती खूप परिणाम होतो किंवा प्रभाव होतो की सर्व हे इतकं काय म्हणता येईल की अ, ब्रह्मांड किंवा हे विश्व सर्व भगवंतांच्या शरीरात बघून त्याच्यावरती प्रभाव होतो आणि तो मग हात जोडतो भगवंतांना आणि नमस्कार करतो. आणि मग त्यांना काही तो प्रार्थना अर्पण करतो किंवा म्हणण्यापेक्षा भगवंतांना सांगतोय मी काय बघत आहे ते. अं, मग अर्जुन म्हणतो की तुमच्या ए- शरीरामध्येच मला सर्व रुद्र, आदित्य, वसू सर्व काही दिसत आहेत. आणि तुमच्याकडे बहु अनेक बाहू, बहुत सारे हात, चेहरे, नेत्र, हे सर्व काही मी तुमच्यामध्ये बघत आहे. आणि हे बघायला थोडंसं कठीण आहे. का कठीण आहे? कारण त्या रूपामध्ये एवढं जास्त तेज होतं की मागे कोण आहे तेजाच्या ते समजत नव्हतं. असाच एक हिच्यामध्ये पण श्लोक येतो ईशोपनिषदमध्ये, हिरणमयेन पात्रेन, की तिथे भक्त भगवंतांना विनंती करतो की तुमच्या चेहऱ्याच्या समोर जे दीप्त प्रकाशाचं जे आच्छादन आहे त्याला बाजूला करा, मला तुमचं दर्शन होत नाही. किंवा आपण सत्यजितमध्ये पण बघितलं होतं की त्याच्या तेजाने शामंतक मनच्या तेजाने समजत नव्हतं की सत्यजित आहे की सूर्यदेव आहे. तसं इथे अर्जुन म्हणतोय की या रूपाला बघणं खूप कठीण आहे. कारण याच्यामध्ये खूप सारा दिव्य प्रकाश आहे. तरी सुद्धा त्या रूपाच्या मध्ये काय काय आहे तो अर्जुन सांगतो, जसे की शंख, चक्र, गदा वगैरे आहे म्हणून. आणि मग अर्जुन 18 मध्ये म्हणतो की तुम्हीच ते परम ब्रह्म आहात आणि तुम्हीच ती परम जाणण्याची वस्तू आहात आणि या पूर्ण विश्वाचे आश्रय म्हणजे निधान तुम्ही आहात. आणि शाश्वत धर्म गोप्ता म्हणजे जो शाश्वत धर्म आहे, सनातन धर्म आहे, वैदिक धर्म आहे, त्याचे तुम्ही गोप्ता आहात. गोप्ता म्हणजे रक्षण करणारे. आणि मग अर्जुन समोर बघताना म्हणतो की मला तुमच्या रूपामध्ये हे कळत नाही की सुरुवात कुठे आहे, मध्यभाग कुठे आहे, आणि अंत कुठे आहे. आणि तुमचे जे डोळे आहेत ते सूर्य आणि चंद्रासारखे आहेत. तेव्हा आपण बघितलं की राक्षसी लोकांना ते सूर्यासारखे उष्ण वाटतात, तर भक्तांना चंद्रासारखे शीतल वाटतात.
आणि तुमच्या या तेजाने सर्व विश्व तप्त झाले किंवा प्रभावित झाले. मग हे कुठे कुठे प्रभाव होतोय, तर अर्जुन सांगतो की पृथ्वी, स्वर्ग, लोक, थोडक्यात तिन्ही लोकांमध्ये सर्वत्र तुमचे हे या रूपाचा प्रभाव आहे. आणि लोकत्रयम प्रव्यथितम, तिन्ही लोकांमध्ये हे तुमचं स्वरूप बघून काय म्हणता येईल, भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रव्यथित म्हणजे भीती भीती निर्माण होणे किंवा प्रभावित होणे. मग आपण तिथं बघितलं होते की तिन्ही लोक कसे काय, तर भगवंतांनी इतरांना सुद्धा जिथे दैवी आहे, दैवी ग्रहावरचे आहेत, त्यांना पण ही दृष्टी दिली होती. कारण उद्या अर्जुनने स्वप्नात बघितलं असं कोणी म्हणायला नको म्हणून. तर असं सांगून झाल्यावरती मग आपण कुठपर्यंत आलो होतो? 11 नंबर कसा दाखवतो, आम्ही तो असून सर्व संभाविषंती. 22. हां. मग कोण कोण हे बघत आहे, तर बघत आहे आणि कोणाकोणावरती प्रभाव पडतो. रुद्र, आदित्य, वसु, म्हणजे सर्वच प्रकारचे देवतांची अर्जुनने तिथे नावं घेतले. मग त्याच्यानंतर आपण बघितलं श्लोक क्रमांक 22. 22ला आपण मागच्या वेळेस थांबलो होतो. 22 मध्ये काय आहे? माझे श्लोक मागचे पुढे कसे काय झाले? हम्म, ठीक आहे, 22 मध्ये काय, इकडे बघून. तर 22वा तोच होता की रुद्र, आदित्य, वसु आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विश्व देवता आहेत, त्या तुमच्या या रूपाला बघून अ, प्रभावित झाली आहेत. पण माझा 22वा श्लोक कुठं? हां. हे रुद्र, आदित्य, वसव येचे साध्या, सर्व प्रकारच्या देवतांची नावं सांगितली की हे सर्व लोक पण प्रभावित झालेत. आणि त्याच्यामध्ये मग आपण ते एक वेगळा शब्द बघितला होता, उष्मपा. उष्मपा म्हणजे वाफ ग्रहण करणारे. मग तिथे आपण त्याचा थोडी चर्चा केली होती की पितृलोकांबद्दल. तर आता इथून आपण पुढे अर्जुनचं वर्णन ऐकू. अर्जुन हे रूप बघून काय सांगतोय. श्लोक क्रमांक किती आहे आता हा? श्लोक क्रमांक 23. हा, श्लोक क्रमांक 23 पासून आपण समोर बघूया. आता या श्लोकाला गाऊया आपण. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रम् रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रम् महाबाहो बहुबाहुरुपादम् महाबाहो बहुबाहुरुपादं बहुबाहुरुपादम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् बहूदरं बहुदंष्ट्राकरालं बहुदरम् दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम् दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा प्रव्यथिताः अहम्. तर अर्जुन बोलला होता की वेगवेगळ्या प्रकारचे लोक कसे तुमच्या या रूपाने प्रभावित होत आहेत. तर ते सांगण्यासला हा शेवटचा श्लोक आहे, म्हणजे त्या 2-3 श्लोकामधला. तर अर्जुन इथे सांगतो की तुमचं रूप कसं आहे, रूपं महत्ते. महत म्हणजे दिव्य म्हणता येईल किंवा सामर्थ्यशाली. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रम. आणि या रूपामध्ये काय, बहु म्हणजे खूप सारे, वक्त्र म्हणजे चेहरे, नेत्र म्हणजे डोळे, आणि महाबाहो, बहु, बाहू, बाहू म्हणजे हात, उरू म्हणजे थाय, आणि पाद म्हणजे चरण. बहु उदरम, खूप सारे पोट, कारण याच्यामध्ये इतके सारे व्यक्ती आहेत तर खूप सारे पोट पण दिसत आहेत. बहु दंष्ट्रा करालम, आणि खूप सारे अशा अकराळ विकराळ किंवा तीक्ष्ण दात दिसत आहेत त्या रूपामध्ये. दृष्ट्वा लोका प्रव्यथिता तथा अहम. तर हे बघून कोण कोण प्रभावित होते, तर यापूर्वीच म्हटले होते ना की तिन्ही प्रकारच्या लोकांमध्ये सर्व प्रभावित होत आहेत. इथं अर्जुन म्हणतो की हे सर्व प्रभावित होत आहेत आणि मला स्वतःला पण भीती वाटते किंवा मी व्यथित झालोय. अ, तर हा, हे रूप जे आहे ज्याच्यामध्ये खूप सारे
रूप आहेत, खूप सारे डोळे, चेहरे, हात, पाय आणि एकदम असे अकराळ विक्राळ दात आहेत. ते पाहून सर्वजण अतिशय व्यथित झाले म्हणतात. आता म्हणजे सर्वजणचा अर्थ काय होतो की तिन्ही जगतातले लोक, जसं की समजा स्वर्गीय ग्रहांवरचे पण, तर त्याच्यामध्ये रुद्र, आदित्य, वसवचे नावं घेतली होती ना, तर त्या लोकांनी पण व्यथित होणे किंवा घाबरणे, किंवा इथं काय शब्द वापरलाय, व्यथित किंवा प्रभावित होणे, याचा अर्थ हे रूप खरंच दिसण्यासाठी खूप जास्त भयावह असलं पाहिजे. कारण रुद्र आणि या लोकांना तर म्हणजे सामान्य रूपाने काही फरक होणार नाही. त्यांना जर एखादी गोष्ट प्रभावित करते म्हणजे ते रूप खरंच दिसण्यासाठी खूप भयावह असेल. कारण अर्जुन इथे म्हणतो ना की द्रष्ट्वा लोका, म्हणजे हे सर्व लोक पण व्यथित झाले आहेत. आणि तथा अहम, मी पण त्याचप्रमाणे माझ्यावरती पण खूप प्रभाव झालाय आणि मला पण खूप भीती वाटते तुमच्या या रूपाची. तर बघा, अर्जुन तोच होता. आता तो पुढे येईल समजा. तर इथे हे तर बाकी सर्व वर्णनांसोबत इथे एक शब्द अर्जुनने भगवंतांसाठी वापरलाय. कुठला शब्द सांगा बरं? तुमच्याकडे गीता आहे? महाबाहो. हा, महाबाहो. हं. आपण याच्यापूर्वी बघितलं तर महाबाहो हा शब्द कोणी कोणासाठी वापरायचा? महाबाहो नेहमी भगवंत अर्जुनसाठी वापरायचे ना. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियानि इंद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तिथे भगवंत अर्जुनला काय म्हणायचे की महाबाहो, की तुझ्या भुजांमध्ये खूप बळ आहे, पण तुझ्याकडे इंद्रिय नियंत्रण करण्याचं पण बळ आहे का? तर या अर्थाने भगवंत अर्जुनला महाबाहो म्हटले होते. तेव्हा आपण बघितले की गीतेमध्ये जे वेगवेगळे शब्द वापरलेत अर्जुनसाठी आणि भगवंतांसाठी, त्यांचे पण अर्थ आहेत. त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये तोच का शब्द दिलाय याच्या मागे पण काहीतरी विचार आहे. जसे की अर्जुनला भगवंत काही ठिकाणी पार्थ म्हणतात. तर पार्थचा अर्थ काय होतो की तू कुंती देवीचा मुलगा आहेस आणि त्या नात्याने मी पण तुझा नातेवाईक आहे. तर आपल्या परिवाराचा तरी विचार कर की तू खूप शूरवीर परिवारातला आहेस. त्याच्यामुळे तू असं घाबरणं योग्य वाटत नाही. पार्थ म्हणतात, नंतर कौंतेय म्हणतात, नंतर भारत म्हणतात. कारण यांच्या वंशामध्ये भरत महाराज होऊन गेले होते ना, दुष्यंत आणि शकुंतलाचे पुत्र, म्हणून भारत पण म्हणतात. नंतर धनंजय म्हणतात, कारण अर्जुन युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञासाठी खूप सारं धन घेऊन आले होते हिमालय पर्वतातून. त्याच्यामुळे अर्जुनला धनंजय नाव आहे. नंतर महाबाहू, पार्थ, कौंतेय, भरत. आणखीन एक नाव आहे परंतप. परंतपचा काय अर्थ आहे? परं हे अर्जुनचे हे नाव आपण ऐकलेत ना, महाबाहो, परंतप, त्यांनी तपस्या केलेली आहे भरपूर ते पर्यंत. तपस्या. अं, तप म्हणजे ताप देणे, पर म्हणजे दुसऱ्याला, म्हणजे शत्रूंना ताप देणारा किंवा शत्रूंचे दमन करणारा असा अर्थ आहे परंतप. पर म्हणजे परके ना, आणि त्यांना ताप किंवा आपण म्हणजे काय म्हणता येईल, त्यांचं दमन करणारा. तर असे अर्जुनचे बरेच नावं आहेत गीतेमध्ये, आणि त्याच्या मागे पण आचार्यांनी अर्थ सांगितलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळेस बघितलं. तसेच अर्जुन पण भगवंतांसाठी नावं वापरतो. कधी ऋषिकेश म्हणतो की तुम्हीच माझ्या इंद्रियांचा कंट्रोल घ्या, कारण ऋषिकेश म्हणजे ऋषिक ईश, ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी. तुम्ही जर इंद्रियांचे स्वामी आहात तर माझ्या इंद्रियांची पण जबाबदारी तुम्हीच घ्या. म्हणजे थोडक्यात अर्जुनला म्हणायचं होतं तुम्हीच सर्व काही करा. नंतर एका ठिकाणी म्हणतो सुखीन श्याम माधव. माधव म्हणजे लक्ष्मी देवीचा पती. आता जो लक्ष्मी देवीचा पती आहे तिथं नेहमी काय म्हणता येईल, ऐश्वर्य, सौभाग्य आलं पाहिजे. पण अर्जुन तिथे भगवंतांना एका दृष्टिकोनातून टॉन्ट मारतो की तुम्ही तर माधव आहात आणि तुम्ही मला अशा युद्धामध्ये का ढकलता, त्याच्यामधून काय चांगलं होणार आहे, सर्वांचा नाशच होणार आहे. नंतर गोविंद म्हणतो, नंतर अरिसुदन म्हणतो. अरिसुदन म्हणून त्याला काय म्हणायचं होते की तुम्ही तुमच्या शत्रूंना मारले.
पण तुम्ही तुमच्या आजोबांना मारलं का? तुमचं नाव आरिसुदन आहे, त्यांच्या आजोबाचं नाव काय होतं? उग्रसेन महाराज. कृष्णाच्या आजोबाचं नाव काय होतं? वसुदेवांचे वडील पर्जन्य आणि शूरसेन. शूरसेन. हा, शूरसेन. शूरसेन. शूरसेन, हा. तर ते अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या आजोबाला किंवा तुमच्या गुरुला मारलं का, सांदीपनी मुनीला? हा, तुम्हाला तर हरिसुदन म्हटलं जातं आणि तुम्ही मला माझ्या गुरुला आजोबाला का मारायला सांगताय? तसं अर्जुन पण वेगवेगळ्या अर्थाने शब्द वापरतो. तर हा जो शब्द आहे महाबाहो, हे नेहमी भगवंतांनी अर्जुनसाठी वापरला, पण इथे अर्जुन तो भगवंतांसाठी वापरतोय. पण हा का वापरला याचा अर्थ इथे दिला नाहीये. पण आता भगवंतांपेक्षा महाबाहो कोण असणार आहे? एवढं मोठं रूप बघितल्यावरती अर्जुन हे म्हणतो. आणखीन एक विशेष शब्द, थोडासा रसिक शब्द एक वापरला होता भगवंतासाठी अर्जुनने. कुठला आहे तो? म्हणजे सौंदर्याच्या वर्णनामध्ये वगैरे येतो, पण तत्वज्ञानामध्ये तो शब्द जास्त येत नाही. याच अध्यायामध्ये बोलला होता ना कमलपत्राक्ष, की हे कमल नयन कृष्णा. तर हे भगवंतांनी अर्जुनसाठी वेगळे वापरलेले शब्द आणि अर्जुनने भगवंतांसाठी वेगळे वापरलेले शब्द आणि त्यांच्या मागचा अर्थ पण आहे. तर इथे अर्जुन भगवंतांना महाबाहो म्हणतोय. आतापर्यंत भगवंत अर्जुनला महाबाहो म्हणायचे. तर तुमच्या या रूपाला बघून सगळेजण व्यथित झालेत आणि मी पण व्यथित झालोय. का व्यथित होणार नाही? कारण या रूपामध्ये अ, बहुदंष्ट्रा करालम, अकराळ विकराळ दात पण दिसत आहेत. म्हणजे कदाचित आपल्याला इमॅजिन करता येत नाही म्हणून असं ऐकून आपल्याला भीती वाटत नाही, पण कदाचित मूवीमध्ये दाखवलं तर समजेल की एकाच वेळी सर्वत्र असे मोठे मोठे दात दिसत आहेत. चेहरे, हात, पाय असंख्य. आपल्याकडे रात्री लोक काहीतरी आकृती तरी दिसली तरी भूत म्हणून 2-3 दिवस आजारी पडतात. तर एवढं मोठं भयंकर रूप बघितल्यावरती किती प्रभाव होत असेल. तर अर्जुन म्हणतोय की मी आणि इतर लोक पण या रूपाने प्रभावित होत आहोत. तर इथे हे प्रभावित होण्याचं वर्णन संपतं. आता आपण हा पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 24. नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं नभस्पृशं दीप्तम् अनेकवर्णं अनेकवर्णं व्याप्ताननां दीप्तविशालनेत्रम् व्याप्तम् व्याप्तम् अनन्तं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा दृष्ट्वा आत्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. विष्णू. इथे अर्जुन भगवंतांना काय म्हणतोय? कोणतं नाव वापरलंय? विष्णू ना, विष्णू म्हणतोय ना. बघा ना श्लोकामध्ये, तुमच्याकडे गीता असेल ना, हे सर्वव्यापी विष्णू. तर या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतोय की बाबा मला खूप भीती वाटायला लागली आहे तुमच्या रूपाची. का भीती वाटते? कारण तुमचं हे रूप जे आहे सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आकाशास भिडलेली तुमची आव असलेली मुखे. एकतर हे रूप सर्वव्यापी आहे, त्याच्यामध्ये त्या रूपामध्ये अनंत असे मुख आहेत आणि ते सर्व मुख असे तो आपला कसा हा होता ना, बकासूर. बकासूरचा भाऊ तो अजगराचं नाव काय? अघासूर. अघासूर कसा, अघासूरने तोंड उघडून बसल्यावरती असं त्या मुलांना वाटत होतं की गुफा आहे काय की जंगलातली. तर असे तर भगवंतांचे असे अनेक मुख असे उघडलेले दिसत आहेत. तर अर्जुन वर्णन करतोय की हे सर्व बघून खूप भीती वाटतेय. एक तर तुमचं हे शरीर एवढे मोठे आहेत की ते सर्वत्र पसरलेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसत आहेत आणि एवढे बहुत सारे मुख आहेत आणि ते पण असे मोठमोठ्या गुहेसारखे आहेत. आणि तुमचे डोळे जे आहेत त्या डोळ्यातून असं वाटतंय की अग्नी बाहेर येतोय. तर
हे सर्व बघून प्रव्यथितांतरात्मा, की मला खूप त्रास होतोय. हं. आणि आणि मला आता याच्यामध्ये काय करता येत ना, माझं मानसिक संतुलन आणि धैर्य राखता येत नाहीये. तर इथे अर्जुन भीतीचा अनुभव करतो. आपण एकदा म्हटलं होतं बघा की रसाचे प्रकार आहेत, मुख्य रस आणि गौण रस. मुख्य रसमध्ये 5 आहेत: शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. आणि गौण रसामध्ये पण आहेत ना, हास्य, भयानक, रौद्र, अद्भुत, विस्मय. तर इथे अर्जुन या अ, याचा अनुभव करतोय, भीतीचा. हा जो दुय्यम रस आहे. आणि मग आपण हे बघितलं होतं की कुठल्याही रसामध्ये अ, रस रस म्हणण्यापेक्षा तो अनुभव आहे. रस हा शब्द जर नाही कळाला तर तो अनुभव येण्यासाठी 5 गोष्टी असाव्या लागतात. समजा यशोदा माईला वात्सल्य रसाच्या एखाद्या गोष्टीचा अनुभव व्हायचा असेल, तर त्याच्यामध्ये 5 घटक एकत्र येऊन तो अनुभव निर्माण करतात. मग त्याला रस म्हटलं जातं. आठवतं तुम्हाला ते कुठले कुठले 5 घटक आहेत रसाचे? ठीक आहे, इतक्या लवकर नाही लक्षात राहणार ते. भक्तिरसामृत सिंधूचा अभ्यास कराल तेव्हा लक्षात राहील. हं. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की हे रस म्हणजे काय, की एखाद्या भावनेचा अनुभव आणि तो भगवंतांच्या संबंधामध्ये. समजा जसं की भगवंतांच्या संबंधामध्ये विनोदाचा अनुभव किंवा वात्सल्य प्रेमाचा अनुभव किंवा भीतीचा अनुभव, या अनुभवांना रस असं म्हणतात. तर 5 मुख्य रस आहेत आणि 7 गौण रस आहेत. तर कोणत्याही रसाला निर्माण होण्यासाठी किंवा ती भावना अनुभवण्यासाठी 5 गोष्टी लागतात: स्थायी भाव, विभाव, अनुभाव, सात्विक भाव आणि संचारी भाव. स्थायी भाव म्हणजे त्या व्यक्तीचा जो नेहमीचा भाव आहे. जसं की यशोदामाई आणि नंद महाराजांचा नेहमीचा भाव वात्सल्याचा आहे. आणि विभाव म्हणजे अशा गोष्टी की त्या गोष्टीमुळे ती भावना काय म्हणता येईल, प्रकट केली जाते किंवा इन्स्टिगेट केली जाते किंवा सुरू केली जाते. जसं की तुम्हाला मी म्हटलं की समजा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकायला गेले आणि घरातली त्यांची खेळण्याच्या वस्तू किंवा त्यांचे कपडे बघून आपल्याला त्यांची आठवण येते. तर ते हे जे कपडे किंवा खेळण्याची वस्तू आहे ते झाले विभाव, जे की आठवण करून देतात. स्थायी भाव म्हणजे जो की फिक्स आहे. सख्यवाल्यांचा सख्य, दास्यवाल्यांचा दास्य. विभाव म्हणजे अशी गोष्ट की ती भावना निर्माण करते. आणि मग अनुभव म्हणजे ती भावना निर्माण झाल्यावरती व्यक्ती अ, विचार करून जे कार्य करतो त्याला म्हणतात अनुभव. जर समजा की या उदाहरणामध्ये मुलांचे काही गोष्टी बघून त्यांची आठवण झाली, म्हणजे स्थायी भाव आहे, विभाव आहे. आता अनुभवामध्ये काय होणार आहे की समजा तुम्ही कदाचित त्यांना फोन करणार, फोन करून बोलणार, तर ही विचार करून केलेली गोष्ट आहे. फोन करण्यासाठी फोन घेऊन नंबर शोधून डायल करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरे ते सात्विक भाव. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा अष्टसात्विक विकार. तर हे जे अष्टसात्विक विकार किंवा सात्विक भाव असतात हे नियंत्रणामध्ये नसतात, की मी स्वतःहून हे भाव निर्माण केले. जसे की समजा अंगावरती शहारा येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे किंवा अचानक बेशुद्ध होऊन पडणे, असे अष्टसात्विक विकार आहेत. तर त्याला सात्विक भाव म्हणतात. आणि संचारी भाव म्हणजे एखादी गोष्ट की जी थोड्याशा वेळासाठी येते, त्या भावनेला खूप उच्च स्तरावर घेऊन जाते आणि मग निघून जाते. जसं की मी तुम्हाला बोललो, यशोदा माईला दामोदर लीलेमध्ये भगवंतांचा राग आला की याने मडके का फोडले. तर तो जो राग आहे तो आहे संचारी भाव. तर तेव्हापासून आत्तापर्यंत यशोदा माई रागामध्ये आहे असं नाहीये. तर त्या दामोदर लीलेमध्ये, त्या प्रसंगामध्ये भगवंतांना पकडताना किंवा जी काही लीला झाली तेव्हा त्यांच्या मनामध्ये राग होता. तर तो राग आता आपल्या अशा तमोगुणी रागासारखा नाहीये. त्या रागाने यशोदा माईचं भगवंतांबद्दलचं प्रेम आणखीन जास्त वाढलं. तर अ, या 5ही गोष्टीमध्ये अ, रसाच्या 5 काय म्हणतील कॉम्पोनंटमध्ये, एलिमेंटमध्ये हे सगळं काही दिव्य असतं. क्रोध म्हणजे आपल्यासारखा क्रोध नाही. तर हे कशासाठी सांगितलं की 5
मुख्य रस आहेत, 7 गौण रस आहेत. आणि एका रसाची किंवा एखाद्या भावनेचा अनुभव होण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक असतात. स्थायी भाव, विभाव, अनुभाव, सात्विक भाव आणि संचारी भाव. तसंच गौण रसासाठी पण गोष्टींची आवश्यकता असते. तर गौण रस आपण बोललो 7 आहेत. तर याच्यापूर्वी आपण एका गौण रसाचा अनुभव केला होता, विस्मय रसाचा, की अर्जुन तिथे म्हणतो की मला विस्मय होतोय. तर आणि इथे पण आता दुसऱ्या एका गौण रस तिथे बघायला मिळतोय. तर दुसरा गौण रस कोणता आहे इथे? भीतीचा. अर्जुनला भीती वाटते ना. अर्जुन काय म्हणतो? धृतीम न विंदामी शमम च विष्णो, की त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. म्हणजे इथे अर्जुनला भीती वाटतीये. तर ही भीती कशामुळे निर्माण झाली? कारण भगवंतांचं हे काळरूप बघितल्यामुळे. बघा, सुरुवातीला जे वर्णन होतं, विश्वरूपाचं 2 प्रकारे वर्णन केलंय किंवा 2 प्रकारे दाखवलंय. एक आपण असं म्हणू शकतो की फोटो आणि व्हिडिओ. जी सुरुवातीच्या श्लोकामध्ये वर्णन होतं तो फोटोसारखं होतं, की हे वस्तू दिसतायत. पण आताच्या वर्णनामध्ये अर्जुन जे काही बघतोय, की सगळीकडे अग्नी आहे, किंवा हे मुखं अशी मोठी मोठी होत आहेत. तर हे काळरूप आहे. काळरूप म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये वेळ आहे. आता व्हिडिओमध्ये वेळ असते ना. एका टायमाचा व्हिडिओ असतो. पण फोटोमध्ये आपण असं म्हणत नाही की टायमाचा फोटो, म्हणजे त्याचा टाइम फिक्स असतो. पण व्हिडिओमध्ये कसं मागे पुढे टाइम थोडा असतो नक्की नाही. तर तसंच इथं हे काळरूप बघितल्यामुळे आता हा काळरूप अर्जुनला विभाव म्हणून काम करतोय. म्हणजे अर्जुनमध्ये हा रस उत्पन्न करण्यासाठी विभाव कोण आहे? तर काळरूप आहे. कारण हे काळरूप इतकं भयंकर बघून मग अर्जुनला त्या रूपाने एक रस निर्माण केला. आता तो रस आहे भयानक. भयानक हा गौण रस आहे. तर गौण रस म्हणजे इथे अर्जुनला भीती होते. भयानकचा अर्थ भीती. भीती रस असं नाव नाहीये, भयानक रस असं नाव आहे. तर हे थोडंसं रसाबद्दल. याच्यामध्ये अजून काही दिलं का? अं, तर अर्जुन या आणि पुढच्या श्लोकामध्ये स्वतःची दयनीय अवस्था सांगणार आहे. तर अर्जुन म्हणतो की बाबा, मी तुम्हाला बघून मला खूप भीती वाटतेय आणि मला कुठेच समाधान मिळत नाही आणि शांतता मिळत नाहीये. आणि भगवंत म्हणते, काय बघितलं तू असं? तर अर्जुन म्हणतो, तुमचं हे रूप जे की पूर्ण आकाशाला स्पर्श करते, सगळीकडे सगळ्या दिशा व्यापून टाकते आणि त्याच्यामध्ये मुख एवढी मोठी मोठी दिसतायत. तर मला या तुमच्या रूपामुळे खूप जास्त भीती वाटते. आणि मग आचार्य सांगतात की अर्जुन इथे भयानक रसाचा अनुभव करतो. भयानक म्हणजे भीती. तर हां, आता आपण श्लोक क्रमांक 25 कडे जाऊ. तुम्हासाठी स्लाइड हे केली की नाही? हां. 2 श्लोकात अर्जुन त्याची परिस्थिती व्यक्त करतो. 2 म्हणजे हा श्लोक क्रमांक 24 आणि 25 मध्ये. 24 मध्ये बोलला ना की माझं मानसिक संतुलन राखू शकत नाही किंवा खूप भीती वाटते. तर हा भयानक रस आहे. भयानक रस म्हणजे भीतीचा. तर आता हा 25वा श्लोक वाचू. याच्यामध्ये तो अजून त्याच्यावरती होणाऱ्या त्याच्या दयनीय स्थितीचं वर्णन करतोय. तर यामध्ये जरा अधिक जास्त भीतीदायक वर्णन आहे. श्लोक क्रमांक 25. दंष्ट्रा करालानिचिते मुखानी दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्मा प्रसीद देवेश जगन्निवास. निवास. आता अर्जुनची स्थिती बघा. सुरुवातीला तो स्वतःच बोलला 4 श्लोकामध्ये की अरे मला तुमचं ते रूप दाखवा, माझी खूप इच्छा आहे. आणि नंतर परत म्हणतो की माझी पात्रता नसेल तर मला पात्रता द्या, परंतु दाखवा. किती उत्सुकता होती अर्जुनची तिथे 11व्या अध्यायाच्या या अध्यायाच्या सुरुवातीच्या 4 श्लोकामध्ये. जसं एखाद्या लहान मुलं असेल, पप्पा प्लीज 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 दाखवा, मला पिक्चर बघायचा आहे.
आणि पिक्चर सुरू केल्यावर समजा हॉरर मूवी असला की तोच मुलगा म्हणतो पप्पा टी व्ही बंद करा, टी व्ही बंद करा. तोच आधी आतुर असतो किंवा उत्सुक असतो बघण्यासाठी, आणि नंतर तो स्वतःच म्हणतो बंद करा, बंद करा. तसं अर्जुनचं इथं होतंय. पहिल्या 4 श्लोकामध्ये त्याने किती एकदम सिस्टमॅटिकली आपली प्रार्थना सांगितली. मी काय काय बघितलं, तुम्ही काय काय दाखवलं, आणि तुम्ही बोलले की तुम्ही सर्वव्यापी आहात, मला ते रूप दाखवाल का? पण तुम्हाला असे वाटेल की अर्जुनची पात्रता नाही आहे, तर मग तुम्ही मला पात्रता द्या आणि दाखवा. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, बघायचं तर बघ. तर आता हे रूप बघून अर्जुन मागच्या आणि या श्लोकामध्ये 26 आणि 25 मध्ये हे वर्णन करून सांगतो की हे रूप तुम्ही दूर करा, मला बघायचं नाहीये. जसं लहान मुलगा असतो ना की पिक्चर बघण्याची उत्सुकता आहे, परंतु हॉरर मूवीमध्ये एखादा सीन आला जिथे भीतीदा वाटते, तिथे मुलं काय करतात, डोळे बंद करणार किंवा ओरडणार, टी व्ही बंद करा, टी व्ही बंद करा म्हणून. तसा अर्जुन इथे करतोय की मला शांततेचा अनुभव होत नाहीये, मला धैर्य राखता येत नाहीये, आणि मानसिक संतुलन बिघडतंय माझं. अर्जुनचं मानसिक संतुलन बिघडणं म्हणजे ते रूप किती भीतीदायक असेल. अर्जुन काय असा सामान्य व्यक्ती नाहीये. त्याने खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत युद्ध केलंय ना, जसं की निवात कवचांसोबत केलंय. उत्तर उत- उत्तर जे राजा होते त्यांच्या राज्याचं नाव काय होतं, तिथे असताना पूर्ण कौरवासोबत अर्जुन एकट्याने युद्ध केलं होतं. तर अर्जुन काय म्हणता येईल, क्षत्रियाच्या दृष्टिकोनातून खूप शूरवीर व्यक्ती होता. आणि क्षत्रियाकडचा हा गुणधर्म असतो की क्षत्रियाला भीती नाही वाटली पाहिजे. युद्धे चापी अपलायनम, शौर्यम धीती दाक्षम. क्षत्रिय व्यक्तीला भीती नाही वाटत. नाहीतर एखाद्या व्यक्तीला थोडं शरीरातून रक्त आलं, त्याच्या चक्कर येऊन जर पडला, तर तो काय लढाई करणार. तर क्षत्रियांचा हा गुण असतो की त्यांच्यामध्ये शूरता असते, किंवा लढाई करताना ते मागे हटत नाहीत. तर तसा अर्जुन तर खूप मोठा क्षत्रिय आहे. पण अर्जुन इथे काय म्हणतोय की मी मानसिक संतुलन राखू शकत नाही. अर्जुन सारखा व्यक्ती ही गोष्ट बोलणं म्हणजे खूपच भयंकर ते रूप दिसत असेल. तर 24 आणि 25 मध्ये अर्जुन काय म्हणतो की प्लीज प्लीज प्लीज, हे रूप आता तुम्ही हे करून घ्या, काढून घ्या, नका दाखवू, आता मला नका दाखवू. तर मागच्या श्लोकात काही गोष्टी सांगितल्या, तर या श्लोकामध्ये काय म्हणतो, दंष्ट्रा करालानीच ते मुखानी. तुमच्या मुखात मी काय काय बघतोय. दृष्ट्वा करालानीच ते मुखानी, की तुमच्या मुखामध्ये किती टोकदार आणि असे मोठे मोठे दात आहेत. जसे की तुम्ही बघितलं असेल टीव्ही सिरियलमध्ये एखादा राक्षस दाखवायचा, तिथे काय करतात की हे जे कॅनाईन टीथ आहेत आपल्या दोन्ही साईडचे, ते मोठे दाखवतात, जसे की इतर प्राण्यामध्ये मोठे असतात ना. तर अर्जुनला तर इतके चेहरे दिसत आहेत, इतके मुख दिसत आहेत, आणि त्या सगळ्या मुखांमध्ये दंष्ट्रा करालानी, दंष्ट्र म्हणजे दात, दंष्ट्रा हातो म्लेच्छो हा रामेती पुन्हा पुन्हा उक्त्वापि मुक्तिमाप्नोति सश्रद्धया किम पुनर्गणन, असा एक श्लोक आहे. तिथे दंष्ट्राचा अर्थ आहे. दंष्ट्र म्हणजे दात. तर दंष्ट्रा करालानी, करालानाची अकराळ विक्राळ, तुमच्या मुखामध्ये अकराळ विक्राळ दात दिसत आहेत. दृष्टेव कालानल सन्निभाने, आणि तुमच्या मुखामध्ये काय दिसतंय, अनिल किंवा आनल म्हणजे अग्नी. आनल म्हणजे अग्नी, तर ही साधी अग्नी नाही, कालानल. कालानल म्हणजे प्रलयाच्या वेळेस जी अग्नी निर्माण होतीये, तशी अग्नीचा अनुभव अर्जुन इथे करतोय. एक तर अकराळ विकराळ दात दिसत आहेत, त्याच म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ सारखं इमॅजिन करा की, परंतु 3D मध्ये. आपण पिक्चर बघायला गेलो की कसं 2D मध्ये कसं असतं की सर्व काही पडद्यामध्ये दिसतं आपल्याला, म्हणजे आपल्याजवळ असं काही वाटत नाही. पण 3D मूव्हीमध्ये ते चष्मा देतात ना, तर चष्मा दिल्यावरती काय वाटतं की आपण तिथल्या गोष्टीचा भाग आहोत, म्हणजे आपल्या आजूबाजूलाच गोष्टी घडत आहेत. समजा एखादी तलवार फिरवली तर ती आपल्या जवळून गेल्यासारखी वाटते. बेसिकली आपण त्याच्यामध्ये आहोत असा अनुभव होतोय. तर अर्जुन पण असाच बघतोय. अर्जुनला तर ॲक्च्युअल 3D आहे. इथं अर्जुनला चष्मा घालण्याची गरज पण नाही. तर अर्जुन तिथे रथामध्ये उभा आहे. आजूबाजूला सगळे असे अकराळ विकराळ दात दिसत आहेत, मोठे मोठे चेहरे दिसत आहेत, खूप सारे हात दिसत आहेत, आणि त्या मुखांमधून अग्नी बाहेर येतोय. थोडासा अग्नी नाही, काला अग्नी, कालानल. कालानल म्हणजे प्रलयाच्या वेळेस निघणारा अग्नी. असं म्हटलं जातं की अनंतशेषजीच्या मुखातून देवांचे 100 वर्ष अग्नी निघतो,
आणि 100 वर्ष या विश्वाला जाळलं जातं. तर तो आता पूर्ण ब्रह्मांडाला जाळायचं म्हणजे किती मोठा अग्नी पाहिजे. आता समजा हिरोशिमा एका शहराला जाळण्यासाठी तो एक एक अणुबॉम्ब लागला, तर पूर्ण ब्रह्मांड जाळायचं तर किती मोठा, किती तीव्र स्वरूपाचा अग्नी असेल. तर अर्जुनला त्या अग्नीचा अनुभव होतोय. एकतर तुमचे एवढे अकराळ विकराळ दात आहेत, मुखांमधून कालाग्नी बाहेर येतोय, आणि मला हे समजत नाही की कोणती दिशा कोणीकडे आहे. पूर्व कुठे, पश्चिम कुठे, उत्तर कुठे, दक्षिण कुठे, काही समजत नाहीये. सर्वत्र ते रूपच दिसतंय, सर्वत्र असे भीतीचे चिन्ह आहेत. तुम्ही कधी कधी बघितलं असेल, एखाद्या व्यक्तीने असं अचानक काही भीतीसारखं दृश्य किंवा काही गोष्ट बघितली ना, तो तिथे स्तब्ध होऊन जातो आणि त्या व्यक्तीला समजत नाही, म्हणजे आता मागे जायचं, पुढे जायचं, बोलायचं, नाही बोलायचं. तुम्ही असे अनुभवले की नाही माहीत नाही, पण अ, असं होतं. किंवा समजा कोणी येतंय दुसऱ्या खोलीतून आणि तुम्ही येऊन अचानक मोठ्याने आवाज केला, तर काही क्षणासाठी त्या व्यक्तीला काही समजत नाही की मी कुठे, काय होतंय, मोठ्याने आवाज करणार. तर अर्जुन म्हणतो की मला दिशा पण समजत नाहीयेत. तर अर्जुनची तशी परिस्थिती होती. एक तर त्या व्हिडिओमध्ये आहे सगळीकडे आग आहे, मोठे मोठे दात दिसत आहेत, आणि त्याला नेमकं समजत नाही की माझ्यासोबत काय होतंय, सत्य काय, स्वप्न काय. आता आपण म्हटलं ना की अर्जुन सुरुवातीला म्हणत होता रूप दाखवा, रूप दाखवा, आणि आता तोच म्हणतोय की हे रूप परत घ्या, परत घ्या. तर असंच एकदा मार्कंडेय ऋषी सोबत पण होतं की तुम्ही ऐकलं असेल, क्युरिओसिटी किल्स द कॅट. की नको ती उत्सुकता माणसाने नाही दाखवली, उत्सुकता म्हणण्यापेक्षा नको ती जिज्ञासा, कुतूहल नाही दाखवलं पाहिजे, खास करून मायेच्या संदर्भामध्ये. इथे अर्जुन किती उत्सुक होता, आणि आता तोच रडायला लागलाय की मला दिशा समजत नाहीये, कालाग्नी आहे, माझं मानसिक संतुलन ढळतंय, तुम्ही हे रूप वापस घ्या. प्रसिद्ध देवेश जगन्निवास. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा म्हणजे आता कशासाठी प्रसन्न व्हायचंय, कृपा करून हे रूप तुम्ही, म्हणजे काय म्हणता येईल, बंद करा किंवा परत घ्या किंवा दाखवू नका. इथं प्रसिद्धचा अर्थ प्रसन्न होणे, तर प्रसन्न काय व्हायचंय. भगवंतांनी अर्जुनला तर सर्व काही दिलंय. तर या संदर्भामध्ये प्रसन्न व्हा म्हणजे की तुम्ही हे तुमचं रूप काढून घ्या. आता बघा, समजा आपल्याला भगवंतांनी दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्यावर ते आपण म्हणतो की अरे विठ्ठला, माझ्यावरती प्रसन्न हो आणि तुझं रूप इथून काय म्हणता येईल, माझ्या दृष्टी आड कर. तर तशी अर्जुनची परिस्थिती झाली आहे. कारण ते रूप सामान्य श्यामसुंदर सारखं नाहीये, तर हे रूप पूर्णपणे मृत्यूचं रूप आहे. तर प्रसिद्ध देव आहे. तसंच एकदा काय होतं, मार्कंडेय ऋषी असतात, ते भागवतांच्या 12व्या स्कंदात येतं. शौनकादी ऋषी विचारतात, कारण त्यांच्या परिवारामध्ये मार्कंडेय ऋषी झाले होते. तर मार्कंडेय ऋषीच्या तपस्येनं प्रसन्न होऊन भगवंत त्यांना भेटतात आणि म्हणतात की मार्कंडेय ऋषी, तुम्हाला काही हवं आहे का. तर आता सामान्यतः भक्त काय म्हणतील की बाबा तुमची भक्ती द्या, किंवा तुमच्या सोबत येऊ द्या, किंवा भक्तांचा संग द्या. मार्कंडेय पण खूप महान भक्त होते, कदाचित त्यांचं उदाहरण भगवंतांनी वापरलं असेल. तर मार्कंडेय ऋषी म्हणतात की मला तुमची माया बघायची आहे. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, माया बघायची तर दाखवतो माया. तर मग भगवंत तिथून निघून जातात, आणि 7 दिवसांनी जिथे मार्कंडेय ऋषी बसले होते, तिथे खूप जोराची हवा वाहायला लागते, आणि लगेच खूप सारा पाऊस व्हायला लागतो, आणि सर्वत्र पाणी, हवा, आणि त्या सगळ्यामध्ये मार्कंडेय ऋषी बुडतायत. तर मार्कंडेय ऋषीला काही समजत नाही माझ्यासोबत काय होतंय. कारण सगळं वातावरण व्यवस्थित असताना अचानक प्रलयाचा पाऊस, आणि तेवढा मोठा हवा, तेवढी मोठी हवा, मार्कंडेय ऋषीला कुठेच काही दिसत नाहीये, समजत नाहीये. आणि मग असंच त्या पाण्यामध्ये खाली वरी डुबक्या खात खात मार्कंडेय ऋषीला एक बेट सारखं दिसतं, आणि तिथे गेल्यावरती त्यांना जे भगवंतांचं वटपत्रशाही रूप आहे ना, काय म्हणतो आपण ते, करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंदम मनसा स्मरामी. तर ते रूप दिसतं, आणि त्या रूपाच्या मुखामध्ये जातात मार्कंडेय ऋषी, आणि आतमध्ये पण ब्रह्मांड बघतात, परत बाहेर येतात,
परत ते प्रलय होतो, परत रूप आतमध्ये जातात. असं 7 वेळेस मार्कंडेय ऋषी याचा अनुभव करतात प्रलयाचा. तर असं म्हटलं जातं की बाबा नको ते कुतूहल केलेलंच बरं, कारण भगवंतांची माया खूप भयंकर आहे. तसंच अर्जुनने इथे काय केलं की मला बघायचं बोलला. आता तोच म्हणतो की कृपा करा, हे रूप नका दाखवू, मला नका दाखवू. तर कृपा करून हे रूप तुम्ही काढून घ्या. तर बघा आता भगवंतांच्या रूपाच्या दोन्ही बाजू आहेत. जसे की आपण आपल्या सत्संगामध्ये पण चर्चा केली की भगवंतांचे अ, आपण भयंकर रूपाची चर्चा नाही केली, पण भगवंतांच्या सुंदर रूपांची चर्चा केली आहे. जसं की अ, भगवंतांचं सुंदर रूप बघून कोण प्रभावित झालं होतं आणि भक्तीकडे आकर्षित झालं होतं? पिंगला. पिंगलाने बघितलं नाही, सॉरी, बघितलं, ऐकून ऐकून म्हणतोय मी, सॉरी. चतुष्कुमार प्रभूजी. चतु रुक्मिणी. नाही, रुक्मिणी देवी. नाही, रुक्मिणी देवीनी कुठं बघितलं? तर रुक्मिणी देवी तर ऐकून हे झाल्या होत्या. चतुष्कुमारांनी का मग प्रभू? चतुष कुमारांनी तुळशीचा सुगंध घेऊन झाले होते. एक हम्म. व्यक्ती एक व्यक्ती होती की ज्याच्याकडे ब्रह्मानंद होता. पर व्यास कोण? शिवजी. नाही. सुखदेव हा, शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी जन्म झाल्या झाल्या घरातून निघून गेले नाही की मला या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये, मी चाललो. आणि व्यासदेवांच्या मागे मागे जात होते, अरे मुला थांब, अरे मुला थांब म्हणून, आणि ते काही ऐकत नव्हते. नंतर व्यासदेवांनी त्यांच्या शिष्यांना पाठवलं भागवतांचे श्लोक गाण्यासाठी, कारण त्यांना माहिती होतं की ब्रह्मस्थितीवरून आकर्षित करणारी एकच गोष्ट आहे, जे म्हणजे भगवंतांचे या गुण किंवा सौंदर्य. ज्या व्यक्तीला ब्रह्मस्तराची प्राप्ती झाली त्याच्यासाठी या जगातल्या कुठल्या गोष्टीची काहीच किंमत नाही आहे, कारण ब्रह्मानंद ही खूप मोठी गोष्ट आहे. जसे की आपण म्हणतो ना, जडानंद, नंतर आत्मानंद, ब्रह्मानंद, नंतर आणखीन एक सेवानंद पण असतो त्याच्या आधी, नंतर ब्रह्मानंद, आणि नंतर हा प्रेमाचा आनंद. तर ज्या व्यक्तीला ऑलरेडी एवढं सर्व ब्रह्मानंद भेटला आहे, ते बाकीच्या या सगळ्या गोष्टीने कसा प्रभावित होईल? जसं आपण बघितलं होतं ना की शुकदेव गोस्वामीला स्त्री कोण आणि पुरुष कोण याचा पण फरक नाही समजायचा, म्हणजे ते इतक्या उच्च स्तरावरती पोहोचले होते. मग व्यासदेवांना माहिती होती की अशा व्यक्तीला जर आकर्षित करायचं तर काही भौतिक देऊन सांगून फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळे मी भगवंतांच्या वर्णन त्याला ऐकवेल आणि तो आपोआप त्याने आकर्षित होईल. कारण भगवंत असे आहेत की अ, किती आत्मसंतुष्ट किंवा ब्रह्मस्तरावर असलेल्या व्यक्तीला पण आकर्षित करतात. भागवतामध्ये एक श्लोक येतो, आत्मारामस्य मुनयो निर्गंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ती अहेतिकं भक्तिम इत्थं भूत गुणोहरी. एखादा व्यक्ती आत्माराम जरी असला, आत्माराम म्हणजे तुम्ही आत्माराम माहिती आहे, स्वतःमध्येच एकदम आनंदी, बाहेरच्या गोष्टीची गरज नाही. आत्माराम जरी व्यक्ती असला तरी भगवंतांच्या गुणाने तो प्रभावित होतो. तर अशा लोकांना प्रभावित करणं खूप कठीण असतं. तर तिथे एक जे श्लोक गातात, त्या 2 श्लोक सांगितलेले आहेत महत्त्वाचे. मी एका ठिकाणी ऐकले की जास्त श्लोक पण होते, पण 2 महत्त्वाचे होते. एक भगवंतांच्या रूपाचे आणि दुसरे भगवंतांच्या दयेबद्दल. तर पहिला श्लोक कुणाला आठवतो रूपाबद्दल? तो आहे ना, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रानसुदया पूरसुदयन् गोपवृन्दैर् वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशद गीतकीर्ती. तर या श्लोकामध्ये भगवंतांच्या सकाळी गोचारणाला जातानाच्या सौंदर्याचं वर्णन आहे. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, की भगवंतांच्या केसांमध्ये मोरपीस आहे, कानामध्ये कर्णिका नावाच्या फुलाचं फूल आहे, आणि गळ्यामध्ये वैजयंतींच्या माळा आहेत, आणि रंध्रान पूरयन अधर सुधया, रंध्र म्हणजे छिद्र, जी बासुरी आहे त्या बासुरीच्या छिद्रामध्ये भगवंत त्यांच्या सुराचं अमृत ध्वनीच्या रूपाने देत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे गोचारणासाठी भगवंत जातात. तर हे या सौंदर्याचं वर्णन ऐकून शुकदेव गोस्वामी प्रभावित होतात. मग कुणी म्हणेल की बऱ्याचदा असं बघायला मिळतं की लोक सुंदर असतात, परंतु सुंदर असणारी लोक स्वभावाने पण चांगली असतील असं नसतं. बऱ्याचदा तर उलटं असतं. कारण याच्यामुळे तर मग हनी ट्रॅपिंगमध्ये अशा लोकांचा वापर केला जातो ना, की व्यक्ती काय
सुंदर म्हणून एक आकर्षित झाला पण होतो, पण त्याला नेमकं कळत नाही की या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्या मागे काय हे आहे. तर म्हणून सुखदेव गोस्वामी पण तेच विचार करतात. मग नंतर ते व्यासदेवांचे शिष्य अहोबकियम तो श्लोक म्हणतात. मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की अरे अशी व्यक्ती कोण आहे, इतकी जास्त सुंदर आणि इतकी जास्त दयावान, आणि हे वर्णन कुठे आहे? तर ते सांगतात की भागवतामध्ये आहे आणि तुमच्याच वडिलांनी आम्हाला शिकवलं. तर तेव्हा आत्माराम स्तरावर असलेले सुखदेव गोस्वामी आपल्या वडिलाकडे येतात भागवतम ऐकण्यासाठी. कारण तिथे भगवंतांच्या दिव्य गुणाचं वर्णन आहे. तर भगवंतांच्या दोन बाजू आहेत. एक तर अत्यंत सुंदर रूप, जे रूप की ब्रह्मानंदाच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीला पण आकर्षित करतं. तसं चतुष्कुमार तुम्ही बोलले ना, चतुष्कुमारांना पण भगवंतांच्या चरणावरती अर्पण केलेल्या तुळशीच्या सुगंधाने ते ब्रह्मस्थितीतून विचलित झाले म्हणजे चतुष्कुमार पण ब्रह्मस्थितीमध्ये काय म्हणता येईल पूर्णानंदाच्या स्थितीमध्ये होते. परंतु त्या तुलसीच्या सुगंधाने त्यांच्या मनामध्ये पण विचलन काय म्हणता येईल, चंचल मन झालं. चंचल म्हणजे भौतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या. तर अशी भगवंतांची एक बाजू आहे. नंतर आपण काल्याच्या रूपामध्ये पण बघितलं होतं. तम प्रेक्षणीय सुकुमार घनावदातम श्रीवत्सपीत वसनम स्मित सुंदरास्यम विक्रीडितम अक्रोध भय कमलोदरांग्री संदश्य मर्मसुरुषा भुजया चचाद. की हे भगवंतांचं प्रेक्षणीय म्हणजे पाहण्यासारखं रूप आहे. प्रेक्षणीय सुकुमार घनावदातम, घनासारखं म्हणजे मेघांसारखा वर्ण आहे, चेहरा आहे. त्यांनी घातलेलं पितांबर हे विजेसारखं आहे. आणि अशा सुंदर व्यक्तीला बघून कालिया त्यांना छातीवर चावण्याचा प्रयत्न करतो. तर असे बरेच श्लोक आहेत. आपण आधी पण तिथे पण चर्चा केली. रुक्मिणीच्या याच्यामध्ये पण भगवान रुक्मिणी सांगते की तुमच्याकडे काय काय गुण आहे, त्याच्यामध्ये सौंदर्याचं पण वर्णन करते. तसंच भागवतामध्ये एका ठिकाणी आणखीन एक श्लोक आहे. तिथे भगवंतांना म्हणतात की परमपदम भूषण भूषणांगम यन्मर्ती लीलोपैकम स्वयोगम मायाबलम दर्शयितच ग्रहित्वम विस्मापनम स्वच्छ सौभगार्थे परमपदम भूषण भूषणांगम. की सामान्यतः लोक भूषण किंवा आभूषण किंवा दागिने कशासाठी घालतात, तर सुंदर दिसण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल ना की समजा टी व्हीवरती काही अंबानीच्या घरचा काही कार्यक्रम असेल, त्यांचं काही कंपनीचं किंवा लॉन्च, तर नीता अंबानीच्या गळ्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगळा एकदम करोडो रुपयाचा हार असतो, मोत्यांचा म्हणा किंवा वेगळे जे काही रुबी वगैरे आहेत. तर व्यक्ती आभूषण कशासाठी घालतात, तर सुंदर दिसण्यासाठी. बऱ्याचदा असं बघायला मिळते की जे फिल्म सिटीमध्ये जे लोक आहेत त्यांचा मेकअप काढला की ते खूपच वेगळेच दिसतात, परंतु मेकअप करून सुंदर दाखवले जातात. परंतु भगवंतांचं असं नाही आहे की कृष्णाच्या शरीरावर ते वेगवेगळे आभूषण घातले म्हणून कृष्ण सुंदर झाले, असं नाही. तर कृष्णाच्या शरीरावरती आभूषण दिल्यामुळे त्या आभूषणाचं सौंदर्य वाढतं. परमपदम भूषण भूषणांगम, जो की आभूषणाचं आभूषण आहे. तर असं कृष्णाचं हे दोन्ही बाजू आहेत. एकदम सुंदर रूप, जो की सगळ्यांना आकर्षित करतं, ब्रह्मानंदाच्या स्तरावरच्या व्यक्तींना पण आकर्षित करतं. गोप गोपी गायी, यमुना, तिथलं नैसर्गिक वातावरण सर्व काही आकर्षित होतं. आणि त्याच कृष्णाची दुसरी पण एक बाजू आहे, ती आपण इथे बघतोय. दंष्ट्रा कराला आणि ते मुखानी द्रष्टाय कालानल सन्निभानी दिशन जानेन च लभेच शर्म प्रसिद्ध देवेच जगन्निवास. तर दोन बाजू एकाच व्यक्तीमध्ये आहेत. पण भगवंतांचं धोरण काय आपण ऐकलं ना गीतेमध्ये, जी ज्या भावामध्ये तर मी त्याला तसा प्रतिसाद देतो. काय श्लोक आहे? तर तुम्हाला पण आठवत नाही का? मला तर विसरलं तर ठीक आहे. तो एक श्लोक आहे ना, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजामी अहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे तुम्ही काय महत्त्वाचे श्लोक पाठ करत नाहीत. तर तिथे भगवंत काय बोलले होते की जो व्यक्ती ज्या भावाने माझ्याकडे येईल मी त्याला त्यानुसार प्रतिसाद देतो. तर या प्रतिसादाचे पण वेगळे स्तर आहेत.
जसं की आपण काय म्हटलो ते समजा कोणी भगवंतांना बघून म्हणत असेल की रे हे तर दगड आहे, तर त्या व्यक्तीसाठी भगवंत दगडच राहणार, त्याच्या पलीकडे तू नाही जाऊ शकणार. आणि एखादा व्यक्ती त्याच विग्रहाकडे बघून या भावनेनं आला की हे विग्रह आहेत आणि माझी या भौतिक इच्छा पूर्ण करतील, तर भगवंत त्याच्यासोबत त्या प्रकारे व्यवहार करतील. आणि समजा एखादे काय म्हणता येईल की उच्च स्तरावरचे भक्त आहेत, कुणाच्या मनामध्ये दास्य रस आहे, कुणाच्या मनामध्ये साख्य आहे, किंवा कुणाच्या मनामध्ये वात्सल्य आहे. तर ज्या ज्या भक्ताच्या मनामध्ये जो जो भाव आहे त्या भावाने कृष्ण त्याला प्रतिसाद देतात. हं? तर ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम. ज्या दृष्टिकोनातून तुम्ही माझ्याकडे याल त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रतिसाद मिळेल. तर जर भगवंतांच्या सुंदर रूपाकडे आकर्षित होऊन चांगलं धार्मिक जीवन जगून भक्ती नाही केली तर हे काळ रूप तर प्रत्येकाला बघावंच लागणार आहे. कारण आता गीतेमध्येच पुढे येईल, कालोस्मी अहम लोककृत कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो. किंवा तो ओपनहायमरचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ना, नाव डेथ आय एम, की मी डेथ झालोय, म्हणजे मी मृत्यू आहे. तर हे दोन्ही बाजू भगवंतांच्याच आहेत. तर जेव्हा आपण रूपाचं सौंदर्याचं वर्णन ऐकतो तेव्हा खूप छान वाटतं ऐकायला, एका एका गोष्टीचं, कपडे, बासरी, रंग, पंख, मोरपीस. तर तिथं त्या रूपामध्ये थोडीशी आसक्ती निर्माण होते. आणि जेव्हा हे असं काळ रूप ऐकलं तर मग भीती वाटायला लागते. परंतु चॉईस आपल्याकडे आहे की कोणतं रूप बघायचं ते. तर जर भगवंतांच्या सौंदर्याचा अनुभव करायचा असेल तर व्यक्तीने भक्ती केली पाहिजे. नाहीतर मग हे काळ रूप तर प्रत्येकाला दिसणारच आहे. तर या अरे कुणाचं तरी माईक चालू आहे वाटतं, बंद करा. हां, तुमचे हे अतिभयानक रूप ज्या तीक्ष्ण दात आहेत आणि कालाग्नी आहे बघून मी खूप व्यथित झालो आहे. माझ्यावरती कृपा करा आणि हे रूप आता आम्हाला दाखवू नका. तर हा एक भागवतामध्ये श्लोक आहे की हा श्लोक कृष्ण सर्व रसांचा मूर्तिमंत व्यक्ती आहे हे सिद्ध करतो. आपण म्हटलं ना 5 मुख्य रस आणि 7 गौण रस. तर या एका श्लोकामध्ये हे 12 रस बघायला मिळतात. थोडंसं टेक्निकल आहे. उपनिषदानुसार रसो वै सह एवायम, परम सत्यामध्ये सर्व रस आहेत. आणि मग ते सर्व रस कुणामध्ये सांगितले तर इथे कृष्णामध्ये सांगितले, म्हणजे कृष्ण परम सत्य असलं पाहिजे. तर हा श्लोक कुठला आहे? जेव्हा कंस कृष्ण आणि बलरामजींना बोलवतो कुस्तीसाठी किंवा रेसलिंगसाठी मथुरेमध्ये. तर मथुरे आणि त्यांना आणण्यासाठी कुणाला पाठवलं जातं? अक्रूरजी जातात. मग अक्रूरजी त्यांना घेऊन आल्यावरती मग आपण बघितलं की कृष्ण, गोपाळ आणि बलरामजी मथुरेमध्ये फिरायला बाहेर पडतात. मग तिथं त्या एका व्यक्तीचा मृत्यू करतात, कुब्जाला सुंदर करतात, अशा घटना घडतात. आणि नंतर ज्या रंगभूमीमध्ये जायचं होतं तिथे कंसाने काय केले की तो कुवैलापीड नावाच्या हत्तीला ठेवलं होतं, की जो ऑलरेडी खूप जास्त शक्तिशाली होता आणि त्यामध्ये त्याला त्यांनी आपण म्हणतो ना नशा येणाऱ्या गोष्टी खाऊ घातल्या होत्या. तर कंसाने सर्व सेटिंग करून ठेवली होती की इथे मारणार, इथे नाही मिळत, इथे मारणार, नाहीतर मग शेवटी मी मारणार, असं एक एक काय म्हणता येईल आपल्याला, एक एक प्लॅनिंग करून ठेवली होती. परंतु कृष्ण आणि बलराम त्या कुवैलापीडला सहज मारतात. तर मारतात आणि त्याचे दोन्ही दातं काढून घेतात. हत्तीचे दातं असतात ना बाजूचे दोन्ही दातं काढून घेतात आणि आपल्या खांद्यावरती दात ठेवतात. समजा एक दात कृष्णाच्या आणि एक दात बलरामजींच्या, आणि त्या दातामधून रक्त पण पडतंय. आणि तशा अवस्थेमध्ये ते दोघं भाऊ त्या रंगभूमीमध्ये येत आहेत. रंगभूमी म्हणजे ग्राउंड म्हणू शकतो आपण, स्टेडियममध्ये येतात. तर आता त्या स्टेडियममध्ये मॅच बघण्यासाठी किंवा हे जे कंसाने जे आयोजित केलंय ते बघण्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. काही कंसाचे समजा मित्र राजे होते, काही सामान्य स्त्रिया होत्या, काही भगवंतांचे पालक गटाचे म्हणता येईल, पालक वयाचे म्हणता येईल, जसं की वसुदेव देवकी नंद महाराज पण होते, यशोदामाईन होत्या, नंतर सोबत आलेले गोपबाळ पण होते. आणि तिथे चामूर मुष्टिक
ते युद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत होते. काही वृष्णीच्या कुळातले लोक होते, काही सामान्य लोक होते. तर या प्रत्येकावरती एकच रूप कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे प्रभाव पाडते आणि त्यांचा अनुभव काय होतो आणि कृष्ण कसा पूर्ण सर्व रसाने परिपूर्ण आहे ते सांगणारा हा श्लोक आहे. पण तो गाता किती येईल की नाही बघू, आपण प्रयत्न करूया. हो हां. ठीक आहे, ह्याला मला हे नाही करता आलं, कट नाही करता आलं. ठीक आहे, बघा तुम्हाला जमलं तर हे ब्रह्मसंहितेसारखं गायचं. ब्रह्मसंहितेमध्ये असतं ना, रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतार अकरोद भुवनेषु किंतु, त्या पद्धतीनं गायचं. मी गातो, बघा तुम्ही ट्राय करा. मल्लानाम शनिर्निराम नरवर स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्. मल्लानाम शनिर्नुला नरवर स्त्रीणां स्मरणोर्तीनां. हां, तुम्हाला जमते. आपण परत एकदा गाऊ. मला फक्त ती शब्दाची हे करायला पाहिजे होती मी कोड. मूर्तिमान पर्यंतच आहे पहिली ओळ, गोप दुसऱ्या ओळीमध्ये येणार. मल्लानाम शनिर्निर्णाम नरवर स्त्रीणां स्मरो मूर्तिमान. मल्लानाम मल्लानाम शनिर्नुला नरवर स्त्रीणां स्मरणोर्तीनां. गोपानां स्वजनो वसतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशु. गोपानां स्वजनो शिशु. मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषां तत्त्वं परं योगिनां. परं योगिनां ऋषीणाम्. वृष्णीनां परदेवतीति विदितो रङ्गं गतः साग्रजा. ऋषीणां ऋषीणां परदेवतेति विदितो गङ्गन्तसाग्रजः. तुम्ही नंतर परत परत गाण्याचा प्रयत्न करा, हा लवकर पाठ होईल कारण छान वर्णन आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघतो की रंगमगत साग्रजा. साग्रजा म्हणजे मोठा भाऊ. मोठा भाऊ पण बलराम. बलरामजी सोबत गतः गेले. कुठे गेले? रंगम. रंगम म्हणजे रंगभूमी, स्टेडियममध्ये. कोण गेले? कृष्ण आणि बलराम. बलरामजी सोबत कृष्ण गेले, मोठ्या भावासोबत. आता म्हणजे वर्णन कृष्णाचं आहे. मग कृष्णाला बघून तिथल्या लोकांचे अनुभव काय आहेत त्या स्टेडियममध्ये, कुणाला कृष्ण काय वाटतायत? तर मल्लानाम अशनीर, जे मल्ल म्हणजे चाणूर आणि मुष्टिक आहेत, त्यांना भगवंत विजेसारखे वाटत होते. किंवा चाणूर आणि मुष्टिकचे शरीर एवढे मोठे मोठे होते, तिथे बसलेले सामान्य लोक पण चर्चा करत होते की अरे हा किती मोठा अन्याय आहे आणि हे बघून आपल्याला पण पाप लागेल. कृष्ण बलराम किती छोट्या शरीराचे, किती लहान आहेत आणि चाणूर आणि मुष्टिक तर पहाडासारखे. काही यांच्यामध्ये कंपॅरिझन आहे का? असं थोडं मॅच करतात. परंतु चाणूर आणि मुष्टिकला कृष्ण विजेसारखे वाटत होते, म्हणजे त्यांचा अनुभव. बघा आता कृष्ण आपण वर्णन काय ऐकतो की कृष्णाचे शरीर एवढं कोमल आहे की गोपींना नेहमी चिंता असायची की कृष्ण समजा गायीच्या सोबत जाताना जर जंगलामध्ये छोटे लहान लहान खडे त्याच्या पायाला रुततील. असं बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे की कृष्णाचे चरण एकदम लोणीसारखे मऊ सांगितलेत आणि ते भगवंतांचं शरीर एकदम शीतल आहे, चंद्रासारखं. परंतु तेच शरीर, तेच सौंदर्य, तीच शीतलता या दोघांना एक अग्नीसारखी अग्नीसारखी म्हणण्यापेक्षा याच्यासारखी वाटते, विजेसारखी वाटते चाणूर आणि मुष्टिकला. तर हे झाले एका प्रकारचे लोक. मल्लानाम अशनीर. मल्ल म्हणजे पहलवान, अश्नी म्हणजे वीज. तर चाणूर, मुष्टिक आणि इतर त्यांची जी टीम होती त्यांना भगवंत विजेसारखे वाटायला लागले. मल्लानाम अश्नीर निर्णाम नरवर. निर्णाम म्हणजे जी सामान्य जनता आहे, म्हणजे की सामान्य पुण्यवान जनता, म्हणजे दुष्ट जनता नाही, जे सामान्य नागरिक नागरिक होते. मल्लानाम श्री निर्णाम नरवर, तर त्यांना पुरुष श्रेष्ठ किंवा पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशी व्यक्ती कृष्ण आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता. हे
सामान्य व्यक्तीच्या स्वरूपामध्ये. अ, हे मथुरेच्या लोकांमध्ये कोणते मथुरेचे लोक की जे सामान्य होते, ज्यांना भगवंतांच्या बद्दल द्वेष नव्हता. द्वेष तरी चाणूर मुष्टिक जे होते, त्यांना भगवंत इतके मधुर आहेत पण त्यांना कळू लागत होते. जसं आपण म्हटलं ना की जॉन्डिसमध्ये कावीळमध्ये गोड वस्तू कडू लागते, तसं हे चाणूर मुष्टिकचं होतं. भगवंत तर स्वभावतः सुंदर आहेत, मधुर आहेत, कोमल आहेत, पण ये यथामा प्रपद्यंते पण आहे. यांनी त्या भावाने गेले की आम्ही यांना मारणार. तर त्या भावामध्ये भगवंतांनी त्यांना विजेसारखं स्वरूप दाखवलं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये पण भीती निर्माण झाली. मग निर्णाम नरवर, निर्णाम म्हणजे सामान्य जनता मथुरेमधली, ते पण बघायला आले होते. तर त्यांना काय वाटलं की की हा जो मुलगा आहे हा पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, किंवा या मानवी समाजामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, किंवा एका दृष्टीने आपण पूर्ण गुणांनी भरलेला आहे. तर हे झाले दुसऱ्या प्रकारचे लोक. मल्लानाम अशनीर, मल्ल म्हणजे पहिलवान लोकांना विजेसारखे वाटले. मल्लानाम अशनीर निर्णाम नरवर, सामान्य जनतेला नरवर म्हणजे मानवी समाजातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असे वाटले. आणि तिसरे कोण आहे? स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान. जिथे ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया पण वेगळ्या प्रकारच्या होत्या तिथे. काही स्त्रिया त्यांच्या आईच्या वयाच्या होत्या, जसं देविकी मातेसोबत आलेल्या, आणि काही तरुण स्त्रिया होत्या. तरुण स्त्रिया म्हणजे मुली म्हणता येईल. तर या मुलींना किंवा तरुण स्त्रियांना कृष्ण साक्षात कामदेव वाटत होता. तर इथे मग आपलं हे ऐकलं की लगेच आपल्या मनात काय विचार येईल की अरे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काम भावना निर्माण झाली. परंतु असं नाही, विष्णू ठाकूर लगेच सांगतात की हे काम नाही आहे. त्यांच्या मनामध्ये कामाचा लेश सुद्धा नव्हता, कारण त्या स्त्रिया पूर्णपणे कृष्ण प्रेमाने काय म्हणता येईल, परिपूर्ण होत्या. तर ह्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या बघत होत्या, बघा सर्वांना कृष्ण आणि बलराम कसे आलेत की दोघं जण येत आहेत, खांद्यावरती हातीचे दात आहे, त्याच्यामधून रक्त पडतंय, आणि पुढे मोठे मोठे मल्ल आहेत, त्यांना तर विजेसारखे दिसत आहेत. शिडीमध्ये बसलेल्या माणसांना जर पुरुषश्रेष्ठ वाटतोय, तिथेच बसलेल्या स्त्रियांना की एकदम कामदेवासारखे. तर कामदेवाचा अर्थ असा होतोय की खूप आकर्षक दिसत आहेत कृष्ण. परंतु हे भौतिक स्तरावरचं काम नाहीये. तर हे सामान्य सर्व जीवाचा स्वभाव आहे की कृष्णाकडे आकर्षित होणं. आता इथं स्मर कामदेव सांगितलं, पण आपल्याला माहिती आहे की भगवंत तर कामदेवापेक्षा पण अधिक सुंदर आहे. असं कुठं वर्णन येतं? इथे सांगितले की तरुण स्त्रिया. नारद मुनी जेव्हा नारद अं, मुनी कामदेवांचं हे करतात तेव्हा हम्म, मला आठवत नाही नारद मुनी कामदेवांचं. ते रसामृत सिंधूमध्ये पण प्रभूजी आहे. भक्तिरसम याच्यामध्ये आहे ना, ब्रह्मसंहितेमध्ये शृंगार आरतीमध्ये दररोज गातो ना आपण, कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभां गोविंद. कंदर्प कोटी कमनीय, कंदर्प म्हणजे कामदेव, आणि कोटी कामदेवापेक्षा पण अधिक सुंदर. म्हणून भगवंतांचं एक नाव मदन मोहन पण आहे. मदन म्हणजे कामदेव. तर ह्या ज्या तरुण मुली किंवा स्त्रिया होत्या ज्यांचं भगवंतांबद्दल माधुर्य प्रेम होतं, त्यांना कृष्ण जो की पहिलवानासारखा हातामध्ये दात घेऊन उभा आहे, त्यांना तो कामदेवासारखा दिसतोय. कामदेवासारखा म्हणजे खूप आकर्षक व्यक्ती वाटते त्यांच्या माधुर्य रसामध्ये. नंतर पुढचे लोक कोण आहेत? मल्लानाम निर्णाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सुजनो. आता तो गोपाना म्हणजे कोण? की जे कृष्णासोबत काही गोपबाळ आले होते गोकुळातून. नंद महाराज तर आलेच होते, पण त्याच्यासोबत काही ते आपले गोप मुलं पण आले होते. जसं आपण एकदा बघितलं ना की सर्वांना मारल्यावरती ते गोप म्हणतात अरे खरंच आपला कृष्ण आहे का? तर मग फाईट करून कृष्णाला हरवतात आणि म्हणतात हां खरं आपलाच कृष्ण आहे हा. तर अ, तर त्यांना काय वाटलं, गोपानाम स्वजनो सताम, की हा आपला आपला कृष्ण आहे. तर त्यांना तिथे सख्य रसाची अनुभूती झाली. कुणाला? त्या गोपबाळांना. गोपानाम सजनो सताम क्षितिभुजाम शास्ता
असतो क्षितिभुजाम. असतो क्षितिभुजाम म्हणजे जे असत राजे आहेत किंवा काय म्हणतील आपल्याला, की जे पापाचरण करणारे राजे आहेत, जी कंसाची मंडळी होती. असताम क्षितिभुजाम शास्ता, त्यांना दंड देणारी व्यक्ती वाटत होती. एकच कृष्ण आहे, त्याच कृष्णाला वेगवेगळी व्यक्ती कशा कशा दृष्टिकोनातून बघतीये. जे असे दुष्ट राजे आहेत जे कंसाने जमा केले होते, त्या सर्वांना दंड देणारी व्यक्ती दिसायला लागली कृष्णामध्ये. गोपानाम सजनोसताम क्षितिभुजाम शास्ता स्वपितरो शिशु. आणि जे वात्सल्य रसामध्ये आहेत त्यांना वात्सल्य रसाचा अनुभव होतोय, स्वतःचा मुलगा वाटतोय. खास करून तिथे वसुदेव देवकी पण होते, नंद महाराज पण होते, आणि इतर वात्सल्य रसातले भक्त, त्यांना कृष्ण वात्सल्य रसाची अनुभूती देतोय. जर तुम्ही विचार करा की समजा तुम्ही एखादा WWE तर नाही म्हणता येणार, बॉक्सिंगचा मॅच बघताय, आणि बॉक्सिंगच्या मॅचमध्ये जे काय दोन फायटर फायटिंग करतायत, तर तिथं फाईट बघून कोणत्या आईच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण होईल? भीती वाटेल ना. परंतु कृष्ण असे आहेत की त्या स्थितीमध्ये पण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेगळा भाव निर्माण करतायत. चाणूर आणि मुष्टिकला काही नाही वाटायला पाहिजे, ते घाबरत आहेत. आणि इथं मुलींना वाटतं की आमचा प्रियकर आहे, आणि वात्सल्य रसातल्या लोकांना वाटतं की माझा मुलगा आहे, गोपबाळांना वाटतं की आमचा मित्र आहे. हा, स्वजनो शिताम क्षितिभुजाम शास्ता स्वपितरो शिशु मृत्युर्भोजपतेर. आता भोजपतेर म्हणजे भोज घराण्याचा पती, म्हणजे भोज घराण्याचा जो मुख्य कोण होता, तर कंस. कंसाने काय केलं, उग्रसेन महाराजाला जेलमध्ये टाकून स्वतःच राजा झाला, तर तो भोजपती झाला. मृत्यूर भोजपतेर, तर कंसाला मृत्यू दिसायला लागला, तोच कृष्ण. कृष्ण येण्याच्या आधी पण कंसाला असे सर्व चिन्ह दिसत होते की तो आरशामध्ये बघतोय, पण त्याला त्याचा चेहरा दिसत नाहीये, किंवा त्याच्या शरीरावरती सर्वत्र तेल आहे, किंवा तो गाढवावरती त्याला घेऊन चाललेत. तर हे सगळे मृत्यूच्या पूर्वीचे लक्षणासारखं. आणि कंस इतकं कृष्णाचं चिंतन करायचा, म्हणजे झोपताना, उठताना, खाताना, पिताना, कारण त्याला एक ती मनामध्ये खूप दाट भावना होती की हा मला मारणार आहे. तर त्या चिंतनाने पण त्याने भगवंतांची प्राप्ती केली. तर तो पण एक प्राप्ती करण्याचा प्रकार आहे, परंतु आचार्य सांगतात की तो रिस्की मार्ग आहे. कारण तिथे तुम्हाला कंसा इतकी तीव्रता असली पाहिजे शत्रुत्वाची, नाही तर मग त्या वेन महाराजासारखं होऊन जाईल, जो की नरकात गेला. तर मृत्यूर भोजपते विराड अविदुषाम. आणि अविदुषा म्हणजे जे कंसाचे जे होते चेले चपाटे म्हणण्यापेक्षा त्याचे जे काही पुरोहित वगैरे असतील, पूजा वगैरे करणारे, विराड अविदुषाम, त्यांना एक सामान्य व्यक्ती वाटायला लागला कृष्ण म्हणजे. की एक भौतिक शरीर असलेला व्यक्ती. मृत्यूवर भोजपते विराड अविदुषाम तत्वम परम योगिनाम. आणि जे योगी लोक आहेत त्यांना परम तत्व, परम सत्य वाटायला लागले. आता योगी म्हणजे कोण, जसे की चतुष्कुमार सारखे. तोच कृष्ण काहीला मुलगा वाटतोय, आणि तोच कृष्ण काहीला सामान्य व्यक्ती वाटतो, तोच कृष्ण काहीला मानवी समाजातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती वाटतो, तोच कुणाला मृत्यू वाटतो, तोच कुणाला वीज वाटतोय, आणि तोच कुणाला परमसत्य वाटतोय. म्हणजे हे योगी लोकांचा तो भाव असतो ना शांतरसाचा. तत्वम परम योगिनाम आणि वृष्णीनाम परदेवेती इति विदितो. आणि जे वृष्णी कुळातले होते, वृष्णी कुळातले पण तिथे आले होते ना मॅचमध्ये, कृष्णाच्या यादव साईडचे, तर त्यांना काय बोलायला, वृष्णीनाम परदेवेती इति विदितो, की आमची परमपूजनीय विग्रह किंवा आमचा परमपूजनीय व्यक्ती, असा अनुभव वृष्णीचे लोक करत होते. वृष्णीनाम परदेवेती इति विदितो रंगम गत साग्रजा. तर इथे एकच कृष्ण आहे, पण याच्यामध्ये 12 रसाची अनुभूती होते. आता 5 मुख्य रस तर ओळखता येतील, 7 मध्ये पण थोडा वेळ लागेल मला पण. तुम्ही याची यावेळेस प्रॅक्टिस करा, पुढच्या वेळेस आपण वाटल्यास बघू कोणते कोणते रस आहेत. बघा, शांत रस तर हे यांचं आहे, योगी लोकांचं, ते परमसत्य म्हणतात ना, शांत. आणि दास्य म्हणजे ज्यांना हे जे वृष्णीचे आहेत की आमचा पूजनीय व्यक्ती आहे, त्यांना दास्य. सख्य म्हणजे जे गोपबाळ आले होते त्यांना तर कृष्ण मित्रासारखा दिसत होता त्या युद्धामध्ये पण. आणि वात्सल्य म्हणजे वसुदेव देवकी नंद महाराज यांना कृष्ण त्याच ठिकाणी वात्सल्य रसाची अनुभूती देत होते. आणि माधुर्य, माधुर्य म्हणजे मथुरेमधल्या तरुण मुली किंवा स्त्रिया, ज्यांना कृष्ण प्रियकराचा अनुभव देत होते.
तर व्यक्ती एकच आहे, ठिकाण पण तेच आहे, पण सर्वांच्या मनामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करू शकतात. म्हणून कृष्णाला म्हटलं जातं रस वैस एवायम लब्ध्वानंदी भवती, की परम सत्य हे रसवय आहे. रसवय म्हणजे पूर्ण रसांनी भरलेलं आहे. आता रस म्हणजे हेच गौण रस आणि प्रमुख रस. तर या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळते की ते परम सत्य कृष्ण आहे, की ज्याच्या एकाच रूपामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना या सगळ्या रसाची अनुभूती होते. म्हणजे परम सत्य रसमय आहे, म्हणजे परम सत्य कृष्ण असलं पाहिजे. बघा इतर अवतारण, भगवंतांच्या इतर अवतारांमध्ये पण विष्णू तत्वच असतो, असा काही फरक नसतो. पण ते लोक ते सर्व भाव, ते लोक म्हणण्यापेक्षा ते अवतार ते पूर्ण भाव प्रकट करत नाहीत. जसे की समजा आता नरसिंहदेव आहे, तर त्यांच्याकडे बघून कोणाला वात्सल्य भाव निर्माण होईल? जास्तीत जास्त भयानक किंवा दास्य भाव निर्माण होईल, परंतु वात्सल्य भाव तर निर्माण होणं शक्य नाही नरसिंहदेवांसोबत. तसंच इतर रूपांमध्ये पण काहीच बाजू दाखवल्या जातात, परंतु कृष्ण जेव्हा येतात ते सर्व पूर्णपणे सर्व सर्व त्यांच्या काय म्हणते रसांचं प्रकटीकरण करतात. तर त्याचा हा एक श्लोक आहे. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. याला भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण रूप गोस्वामी रसाच्या स्पष्टीकरणासाठी किंवा परमसत्य कसं रसमय आहे हे सिद्ध करण्यासाठी रूप गोस्वामींनी वापरलं आहे. आणि पाठ करण्यासाठी सोपा आहे. 2-3 वेळेस तुम्ही जर याला बोलले तर तुम्हाला गायला सोपं होईल. हे कुठे गेलं? वैष्णव लोकांचं काय आलं होतं का? हां, मेंबर्स ऑफ विदुजानिस्वा कृष्णा इज द वर्शिपेबल सुप्रीम गॉड. त्यांचा दास्य रस होता. तर हे सर्व एवढी मोठी चर्चा कशामुळे केली की कृष्ण अर्जुनची सुरुवातीची इच्छा काय होती की मला ते रूप दाखवा, मला ते रूप दाखवा. मग सर्व काही त्याला पात्रता देऊन रूप दाखवली, तर मग म्हणतो की आता मला भीती वाटते. तुमच्या रूपामध्ये असे अकराळ विकराळ दाता वगैरे दिसत आहेत आणि मला दिशा समजत नाही, मी कुठे हे पण कळत नाही. तर प्रसिद्ध देवेश, कृपा करा माझ्यावरती, मला प्रसिद्ध म्हणजे मला काय म्हणता येईल, देवा मला पाव असं म्हणतो ना. तर माझ्यावरती कृपा करा आणि हे रूप तुम्ही मला आता म्हणजे माझ्या नजरेतून दूर करा, म्हणजे मला सहन नाही होत आहे. तर याच्यावरून आपण काय चर्चा केली की तर भगवंत तर तेच आहेत, परंतु व्यक्ती कोणत्या भावनेने त्यांच्याकडे जातो त्याला तसा अनुभव येतो. त्याच्यासाठी आपण सौंदर्याचे काही श्लोक बघितले तर ते ऐकून आपल्यासारख्या व्यक्तीला पण एक आकर्षणाची अनुभूती होती, जो की आपण सध्या भौतिक स्तरावरती आहोत ते भगवंतांच्या रूपाचं वर्णन ऐकून. आणि तेच रूप इथं आता काळ रूप वाटतंय. म्हणजे भगवंत एकच आहे, परंतु त्यांच्या पूर्ण अशा छटा आहेत. आणि जे 12 रस आहेत, ते 12 रस एकाच व्यक्तीमध्ये एकाच ठिकाणी भगवंतांनी दाखवले. तर हे कृष्णाच्या काय म्हणता येईल, पूर्ण रसामृत मूर्ती कृष्ण आहे. सर्व रस, रस म्हणजे सर्व भावना त्यांच्यामध्ये एका ठिकाणी आहेत. तर हे अर्जुनच्या याच्यातून आपण बघितले की जो व्यक्तीचा भाव त्याला ते बघायला मिळेल. आता याच्या पुढे अर्जुन काय बघतो ते बघूया. आणखीन जास्त तो घाबरतो. श्लोक क्रमांक 26 आणि 27. आमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा मी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सह एवानिपालसङ्घे सर्वे सह सर्वे एव सह एव संघे संघे भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासो भीष्म द्रोण पुत्र तथा सहास्मदीयैरपि योधमुख्ये सह सह अस्मदीये अपि योगमुखे वक्त्राणि ते त्वरमाना विशन्ति वस्त्राणि ते वक्त्राणि विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि द्रष्टा द्रष्टा दंष्ट्राकरालानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु केचित् केचित् विलग्ना विलग्नादशनान्तरेषु
संदृश्यन्ते चूर्णितैवोत्तमाङ्गये सन्दृश्यन्ते संदृश्यन्ते संदृश्यन्ते उत्तमाङ्गे चरणतैरुत्यमाङ्गे. तर जेव्हा रूप दाखवताना भगवंत अर्जुनला म्हटले होते की अर्जुन, तुला काय बघायचं ते या रूपामागे बघ, आणि तुझ्या ज्या काही इच्छा असतील, तू जे विचारलं ते पण बघ, आणि ते आणखीन काही बघायचं असेल तर ते पण बघ. तर इथे आचार्य सांगतात आणखीन काही म्हणजे अर्जुनचा विजय पण भगवंत त्याला इथे इथे या रूपामध्ये दाखवतात. तर इथे अर्जुन काय बघतोय, आम्ही च त्वाम धृतराष्ट्रास्य पुत्रा सर्वै सह एवा अवनिपाल संगय, की या रूपाच्या मुखामध्ये कोण कोण जात आहे. तो धृतराष्ट्रास्य पुत्रा म्हणजे धृतराष्ट्राचे जे 100 मुलं होते, दुर्योधन आणि बाकीची कंपनी, ते पण या विराट रूपाच्या मुखामध्ये जात आहेत. आणखीन पुढे वर्णन येईल. आणि त्यांच्यासोबत आणखीन कोण जाते, सर्वै सहैवा अवनिपाल संगय, त्यांच्यासोबतचे अवनिपाल, अवनी म्हणजे पृथ्वी आणि पाल म्हणजे पृथ्वीचे पालन करणार म्हणजे राजे. जे काही दुर्योधनच्या पार्टीमध्ये राजे होते जसे की जयद्रथ, शल्य, हे त्याच्या साईडनं होते, तर ते पण त्या मुखामध्ये जात आहेत. आम्ही च त्वाम धृतराष्ट्रास्य पुत्रा सर्वे सहैवा अवनिपाल संगय, धृतराष्ट्राचे पुत्र आणि त्याच्यासोबतचे मदत करणारे हे राजे. आणखीन कोण जात आहे, भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासव. आता इथं यांचे स्पेशल नावं घेतले, कारण भीष्म अशी व्यक्ती ज्यांना इच्छा मृत्यू आहे आणि यांना म्हणजे युद्ध होताना माहीतच नसेल की बाबा भीष्माला कसं मारायचं, परंतु भगवंतांनी युद्ध सुरू होण्याच्या आधीच अर्जुनला दाखवले की बघ भीष्म पण मरणार आहे. भीष्म पण त्या मुखात चाललेत, द्रोण पण चाललेत, म्हणजे यांना भीती कोणाकोणाची होती, भीष्म, द्रोण आणि कर्ण, तरी तिघं पण त्या मुखामध्ये जात आहेत. भीष्म द्रोण सूतपुत्र, सूतपुत्र म्हणजे कर्ण, तथा असव. आणि हे तर ठीक होतं की बाबा अपोजिंग पार्टीचे गेले म्हणजे आपण जिंकणार, पण अर्जुन काय म्हणतो, सहास्म मदीयेरपि योध मुख्या, मदीय म्हणजे माझ्या साईडचे जे योद्ध मुख्य आहेत म्हणजे सेनानी ते पण या मुखात चाललेत. तर याच्यामध्ये अर्जुनच्या साईडचे कोण, जसे की धृष्टद्युम्न, असं पुढे भगवंत पण अर्जुनला सांगतील की अर्जुन तुम्ही 5 पांडव सोडून बाकी सगळे मरणार आहेत. तर म्हणजे इथं असं दिलं नाही, पण मला असं वाटतं कदाचित अर्जुनने हे पण बघितलं असेल की अभिमन्यू पण या मुखात चाललाय, घटोत्कच पण या मुखात चाललाय, द्रौपदीचे 5 मुलं पण या मुखात चाललेत. पण बाकी त्यांची नावं नाही सांगितली, पण धृष्टद्युम्नचं नाव सांगितलंय. की अर्जुन बघतो की सर्वच त्या मुखात चाललेत, अपोजिट साईडचे पण चालले आणि या साईडचे पण चाललेत. आणि मग ते मुख कसं आहे, वक्त्राने ते त्वर माना विशंती, ते तुझ्या मुखामध्ये कसे जातात की एकदम सहज जात आहेत. असं नाही की अरे द्रोणाचं वजन खूप जास्त आहे तर त्या रूपाला, विराट रूपाला चैननं असं ओढावं लागतंय द्रोणाला किंवा भीष्मांना, छोटे छोटे लोक आपोआप उडत जातात, असं नाही, सहज झाले चालेत. वक्त्राने ते त्वर माना विशंती, आपोआप त्या मुखामध्ये जाऊन पडतायत. आणि ते मुख कसं आहे, दंष्ट्रा कराला आणि भयानक आणि त्या मुखामध्ये खूप मोठे मोठे दात आहेत. मग जाताना एक अतिशय काय म्हणता येईल भीतीदायक स्थितीचं वर्णन किंवा बघायला कठीण वर्णन अर्जुन सांगतोय. केचित विलग्ना दशनांतरेषु संदृशंते चूर्णितेर उत्तमांगय, की बाबा धृतराष्ट्र त्याची मुलं जात आहेत, त्याच्यासोबतचे राजे जात आहेत, भीष्म, द्रोण, कर्ण जातोय, माझ्यासोबतचे योद्धे पण जात आहेत, आणि हे चेहरा तर इतका भयंकर मोठे मोठे दात आहेत. आणि जाताना काय होतं की जाताना काही काही लोक या दाताच्या मध्ये अडकत आहेत. आता आता तुम्ही कधी कधी बघितलं असेल ना, मगर वगैरे हे दुसऱ्या प्राण्याला खाताना कसं दातामध्ये ते त्याला पकडून ठेवतात, तसं असा विचार करा की 3D मूव्हीमध्ये आपण आहोत, आपण उभे आहोत आणि समोर सगळीकडे आपल्याला हे विराट रूप दिसतंय आणि बाजूचे लोक असे आपोआप खेचले जातात त्या मुखामध्ये, आणि म्हणजे सामान्य लोक नाहीत, भीष्म, द्रोण पण. आणि अर्जुन काय म्हणतो की यांच्यापैकी काही लोकांचं काय होतंय की त्या दातांमध्ये ते अडकतायत. आता जाताना काही काही सरळ जात असतील, काही अडकत असतील, आणि काय होतंय की त्या तुमच्या दाताच्या मध्ये त्यांचं डोक्याचा भुगा होऊन जातो. संदृश्यते चूर्णतैर उत्तमांगे, बघा चूर्ण असं ना, आपण कायम चूर्ण म्हणतात, चूर्ण म्हणजे पावडर, या तुमच्या रूपामध्ये हे सगळ्यांना जाताना मी बघतोय. आणि त्यांचे डोके, त्यांच्या डोक्यांचं पण
पावडर होतंय. तर इतकं भयंकर परिस्थिती अर्जुन बघतोय. तर त्याला कसं वाटत असेल ह्या युद्धभूमीवरती. तर इथे अर्जुन या स्थितीचं सांगतो. याच्यावरती आचार्यांनी काही दिलं का? तर अर्जुन भगवंताला अर्जुन म्हटले होते, बघ बाबा तुला काय काय बघायचं, जी जी इच्छा आहे ती बघ. म्हणजे अर्जुनची विजय पण दाखवत आहेत. आता विजय कसा दाखवतात, कारण भीष्म द्रोण सगळे तर मुखात चालले, म्हणजे अर्जुनच जिंकणार ना. तरी सुद्धा भगवंत परत एका श्लोकामध्ये अर्जुनला म्हणतील, निमित्त मात्र भव सव्यसाची, की तू फक्त निमित्त हो, बाकी सगळे मरणार आहेत. म्हणजे युद्धाच्या सुरुवातीलाच अर्जुनला दाखवलं पण होतं आणि सांगितलं पण होतं की तू जिंकणार आहे, फक्त युद्ध कर. आणि ते युद्ध कर म्हणण्यासाठी पण पटवण्यासाठी भगवंतांना 18 अध्याय सांगावं लागले. हे दाखवून पण आता हे समजा 11व्या अध्यायामध्ये दाखवलं तरी पण समोरचे अध्याय सांगावे लागले. तर सगळे मुखामध्ये जात होते. म्हणजे आपण बघितलं ना, कृष्णाचं सौंदर्याचं पण वर्णन आहे इथं. असं वर्णन आहे किती भयंकर की त्यांच्या दातामध्ये हे अडकतायत आणि त्यांच्या जे जे सैनिक अडकतायत त्यांच्या डोक्याचा एकदम असा चुरा आणि पावडर होतोय. तर याच्यापेक्षा आणखीन जास्त काही आचार्यांनी वर्णन दिले का नाही? करुणा वगैरे सगळे चाललेत. स्वतःच्या पार्टीचे पण दुसऱ्या पार्टीचे पण. आता हे जाताना लोक कसे जात आहेत तुम्ही बघतोय. 2 श्लोकामध्ये बघूया त्यांच्या जाण्याचं वर्णन आहे, मग आपण थांबूया. श्लोक क्रमांक 28. यथा नदीनां बहवम्बुवेगा यथा नदीनां बहवः बहवाम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति समुद्र समुद्रमेव अभिमुखा अभिमुखः द्रवन्ति द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा तथा तथा तवामि नरलोकवीरा लोकवीर विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति विशन्ति विशन्ति अभिज्वलन्ति. वक्त्राण्यभिज्वलन्ति. तर श्लोक क्रमांक 28 आणि 29 मध्ये कशा प्रकारे हे योद्धे सैनिक भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करतात याचं वर्णन आहे. तर या श्लोकामध्ये असं वर्णन आहे की बाबा असहाय्यपणे चाललेत. असहाय्यपणे जाण्याचं वर्णन सांगताना नदीचं उदाहरण दिलं. जसं नदीचं पाणी आपोआप वाहत शेवटी समुद्रामध्ये जातं. यथा नदीनां बहु अंबुवेगा समुद्र मेवाभिमुखा द्रवंती. नदीचं पाणी काय म्हणजे सांगावं लागत नाही कुठे जायचं. जिथे नदीचा उगम होतो बरोबर पाणी जागा ती शोधत शोधत असा प्रवाह निर्माण होतो की शेवटी पाणी समुद्रातच जातं. तर असे हे काही लोक आहेत जे की असहाय्यपणे या मुखामध्ये जात आहेत. तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्त्राणी अभिविज्वलंती. तर या अग्निमय मुखामध्ये काही लोक, जसं नदीचं पाणी आपोआप समुद्राकडे वाहत जातं तसे हे लोक आपोआप या मुखाकडे ओढले जात आहेत किंवा वाहत जात आहेत. तर इथे या उदाहरणामध्ये नदीचं उदाहरण दिलं की म्हणजे सहज जाण्यासाठी, म्हणजे न प्रयत्न करता ओढले जात आहेत. तर त्याच्यामध्ये काही आहे का? तर हां, ते वाटल्यास मी पुढच्या वेळेस घेईल की इथं नदीचा आणि समुद्राचा आला ना, पण तो थोडासा साईड पॉईंट आहे, तो पुढच्या वेळेस बघूया. तर श्लोक नंबर 28 मध्ये काय सांगितलं की जसं नदीचं पाणी काही प्रयत्न न करता आपोआप समुद्रामध्ये जाऊन पडतं, तसे इथले हे जे सैनिक राजे वगैरे आहेत असहाय्यपणे या मुखाकडे ओढले जात आहेत. आणि ज्या मुखामध्ये असे मोठे दात आणि कालाग्नी आहे. आता 29 मध्ये असं वाटतं की काही लोक स्वतः प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करून जात आहेत. तर श्लोक नंबर 29 गाऊया. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा. यथा नदीनां नाही 29. अरे तुमचं मी चेंज केलं नाही का, सॉरी. यथा प्रदीप्तं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा विशन्ति तथैव नाशाय विशन्ति लोका तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. तर मागच्या श्लोकामध्ये नदीचं उदाहरण दिलं. नदीचं पाणी म्हणजे विना प्रयत्न आपोआप समुद्रात जाऊन पडतं.
तर इथे उदाहरण दिले की याचं पतंगाचं. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा. पतंग म्हणजे किडा. तुम्ही बघितलं असेल ना आपल्या खेडेगावामध्ये पण किंवा कुठे पण लाईट चालू केलं की किडे येऊन त्या लाईटला टक्कर मारतात. तुम्ही बघितलं असेल. किंवा कुठे असा अग्नी असेल तर किडे त्याच्याकडे आकर्षित होऊन त्यात पडतात आणि मरतात. तर याचा आपण पुढच्या वेळेस अधिक चर्चा करू की वेगवेगळ्या इंद्रियांनी आकर्षित होऊन व्यक्ती कसा नाश करून घेतो. जसं आहे ना स्पर्श, गंध, ध्वनी, रूप आणि चव. जसे की मासा चवीमुळे अडकला जातो, हत्ती स्पर्शामुळे, हरिण ध्वनीमुळे, आणखीन कोण राहिलं, रूपामुळे पतंग आणि गंधामुळे भ्रमर, जो की कमळामध्ये जाऊन बसून त्याला समजत पण नाही कधी संध्याकाळ झाली तिथे मरून जातो. तर त्याच्यापैकी एक एक उदाहरण इथं आहे. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा. पतंग म्हणजे किड्यांना म्हणतात. विशंती नाशाय समृद्ध वेगा. जसे हे किडे आहेत एकदम स्पीडने येऊन त्या अग्नी जाऊन पडतात. त्यांना असं कोणी सांगत नाही इकडे जा, किंवा असं होत नाही की त्यांना कोणीतरी ओढतंय. जसं नदीचं पाणी कसं आपोआप जात होतं, तर या किड्यांचं असं नसतं. हे स्वतः जाऊन उडी मारतात. आपण कधी कधी म्हणतो ना काय, स्वतःच्या पायावर दगड मारणे, तशा प्रकारचं. तथैव नाशाय विशंती लोका. तर काही प्रकारचे लोक असे पण आहेत जे स्वतः तुमच्या मुखाकडे प्रयत्न करून जातात. म्हणजे आचरण असे करतायत की शेवटी तुमच्याच मुखात म्हणजे मृत्यूच्या मुखात जातील. जसे प्रभुपाद म्हणायचे ना की लोक नरकात जाण्यासाठी किती मेहनत करतायत. रात्रभर जागून डान्स बारमध्ये रात्र जागायची, परत वाईट चव असलेली दारू प्यायची, वेगळे आजार होणारे कार्य करायचे, आणि एवढे सर्व करून त्यांना मिळते काय? नरक. तर प्रभुपाद बोलले नरकात जाण्यासाठी लोक किती प्रयत्न करतायत, आणि भगवत धामाकडे जाण्यासाठी काय करायचं? फक्त बसायचं, ऐकायचं, गायचंय, प्रसाद घ्यायचा आणि घरी जायचं. परंतु तरी सुद्धा हे जे पतंगासारखे लोक आहेत स्वतःहून स्वतःचा विनाश करून घेणारे, ते या रूपाकडे स्वतः जातात आणि त्या आगीमध्ये उडी मारत आहेत. तथैव नाशाय विशंती लोका तवापि वक्त्राणी समृद्ध वेगा. हे किड्यासारखे काही लोक आहेत जे स्वतःहून तुमच्या या अग्निमय मुखामध्ये उडी मारतायत, प्रवेश करतायत, आणि त्यामुळे त्यांचा नाश होतोय. तर दोन प्रकारचे इथे लोकांचं वर्णन आहे कसे ते मुखात प्रवेश करतात. तर इथे आपण थांबूया. हे तर पाच पाच इंद्रियांचं वर्णन तुम्ही ऐकलेलं आहे गीता कोर्समध्ये, त्याच्यामुळे काही जास्त सांगण्यासारखं नाही. मी फक्त तुम्हाला एकदम एक क्विक रिव्हिजन सांगतो आजची. हा तर श्लोक नंबर 23 मध्ये अर्जुन म्हणतो की तुमच्या या रूपामध्ये खूप सारे मुख आहे, डोळे आहेत, हात पाय दिसत आहेत, आणि तिन्ही लोकांमध्ये भीतीचं वातावरण, आणि मला पण भीती वाटते. आणि 24 मध्ये सांगतो की तुमचं रूप आकाशाला स्पर्श करतंय, थोडक्यात खूप मोठं आहे. आणि याचे जे मुख आहेत असे एकदम उघडलेल्या गुफेसारखे वाटत आहेत, आणि डोळ्यातून एकदम अग्नी दिसतो डोळ्यांमध्ये. आणि मला आता माझं मानसिक संतुलन सांभाळता येत नाहीये. आणि मग 25 मध्ये अर्जुन म्हणतो की या मुखामध्ये एकदम अकराळ विकराळ दाता आहेत, आणि काळ अग्नी पण मला दिसतोय, आणि मला समजत नाही, दिशेचं मला भान नाही राहील. जेव्हा मला माझ्यावरती कृपा करा, प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे मला पावा किंवा कृपा करा. देवेश जगन्निवास म्हणजे कृपा करा, म्हणजे काय करा की हे रूप आता नका दाखवू, मी याच्यापेक्षा जास्त नाही बघू शकत. खूपच भीतीचं वातावरण निर्माण झाले. आणि मग तेव्हा अर्जुन सांगतो मी आणखीन काय बघतोय? धृतराष्ट्राचे मुलं, त्यांच्यासोबतचे राजा भीष्म, द्रोण, कर्ण, आणि माझ्या साईडचे लोक पण या मुखात चाललेत. आणि मुखात जाताना कसे जात आहेत? काही लोक मुखामध्ये जाऊन पडतात, म्हणजे जाताना कसं तर एवढे मोठे दात आहेत, काही दातात अडकत आहेत. दातात अडकल्यावरती त्यांचे तुकडे तुकडे होत आहेत. म्हणजे इतकं भयंकर रूप. तुम्ही विचार करा, समजा एखादी मशीन आहे खूप मोठी आणि त्याच्यामध्ये असे माणसं चाललेत आणि त्यांच्या शरीराचे तुकडे असे इकडे तिकडे पडतायत. माणसाला ॲक्सिडेंटमध्ये एखादी बॉडी बघून भीती वाटते. तर अर्जुन तर असं एकदम साक्षात बघत होता. मग 28 आणि 29 मध्ये दोन प्रकार, म्हणजे कसे लोक जात आहेत. एक तर जसं नदीचं पाणी स्वतः म्हणजे काही प्रयत्न न करता आपोआप प्रवाहाने तिथं जातं, तसे काही लोक आपोआप या मुखामध्ये पडत आहेत. आणि काही असे मूर्ख लोक आहेत जे प्रयत्न करून या मुखात पडत आहेत. जसे की ते आपला किडा असतो की जो स्वतःहून प्रयत्न करून अग्नीत उडी मारतो आणि मरण पावतो. तर हे आपण आजचं बघितलंय. आता मला वाटतं
आता याच्यानंतर 1-2 श्लोकानंतर मग एकच आहे. एक आणखीन श्लोक आणि नंतर मग भगवंत अर्जुनला हळूहळू ते रूप हे करतील, काय म्हणता येईल, विड्रॉ करतील आणि मग चतुर्भुज रूप आणि नंतर मग द्विभुज रूप दाखवतील. आणि हरे त्याच्यानंतर कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, अर्जुना व्यतिरिक्त पण बाकी ज्या लोकांना हे जे विश्वरूप दिसलं होतं, हां त्यांना काळरूपाचं दर्शन झालं होतं का? हां त्यांना म्हणजे असं स्पेसिफिकली सांगितलं नाही, पण जर ते रूप दिसतं तर हे पण दिसलं पाहिजे ना. कारण अर्जुनला जी दृष्टी होती, दिव्य दृष्टी, ती दृष्टी त्यांना पण होती. मग अर्जुन जर काळरूप बघू शकतो तर त्यांना पण दिसायला पाहिजे. म्हणजे बाय कॉमन सेन्स म्हणतोय मी, असं एखादं वाक्य नाहीये. नाही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भीष्मांना, की नाही भीष्मांना नाही नाही म्हणजे नाही 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 नाही. भीष्माला कुठे दिसत होतं? युद्धभूमीमध्ये फक्त अर्जुन बघत होता. बाकी सगळे हे देवता, रुद्र, आदित्य, गंधर्व हे लोक बघत होते. युद्धभूमीमध्ये फक्त एकटा अर्जुन बघत होता आणि संजय. आणि हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये जेव्हा दाखवलं गेलं, हां हां तेव्हा भीष्मांना हे काळरूप दिसलं होतं का? भीष्माला नाही, संजय राजवाड्यात सांगत होता ना. भीष्म तर युद्धभूमीमध्ये होते. नाही, दुर्योधनाला दाखवलं होतं तेव्हा. तेव्हा नाही, तेव्हा तेव्हा काळरूपाचं मी तरी ऐकलं नाही. म्हणजे काळरूप दाखवलं तर नाही तेव्हा म्हणजे हां बरोबर आहे. मला तेच विचारायचं होतं, की म्हणजे जसं अर्जुनाला आयडिया होते, की आपण जिंकणार आहोत, हां हां तसं ह्या लोकांना पण नाही नाही कळत नाही होतं का, की आपण हरणार आहोत? असं नाही माझा नाही. प्रश्न आहे माझा. असं तरी मी तर कुठं ऐकलं किंवा वाचलं नाही. कारण तसं असतं तर कदाचित घाबरले असते काही लोक. येस. हम्म. बरोबर. तर ठीक आहे. चालेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे तर इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेस मग नंतर या अध्यायामध्ये आता हे हे वर्णन झाल्यावरती शेवटी भक्तीची महिमा येईल. की भगवंतांना जाणण्यासाठी केवळ भक्तीने शक्य आहे. हे शेवटी शेवटी महत्वाचे श्लोक येतील. तर ठीक आहे, तुमचा प्रश्न नाही तर आपण इथे थांबूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे कृष्ण हरे, कृष्ण हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम, राम 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 हरे हरे. हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे प्रभूजी, कृष्णा दंडवत. हरे कृष्णा